सो वेलकम ऑल. आज आपण या मंथली कोचिंग कॉलसाठी जे जमलोय. आजचा टॉपिक फार सुंदर आहे. सिल्वा माइंड कंट्रोल मेथड. होजे सिल्वा नावाचा एक अमेरिकन माणूस होऊन गेला. त्याची स्टोरी फार काय म्हणतात त्याला, वेगळी आहे, गमतीशीर म्हणता येईल, किंवा अ, अ, कसे आयुष्य ट्विस्ट अँड टर्न घेतं. इट इज ऑल अबाउट दॅट. सो ही इज दिस पर्टिक्युलर पर्सन. 1914ला जन्म, 1999 साली मृत्यू. तर ही स्टार्टेड ॲज अ इलेक्ट्रॉनिक रिपेअरमन. बघा, या माणसाने आयुष्यात जे शाळा शिकला, हे केलं, जॉब करताना ही स्टार्टेड ॲज अ इलेक्ट्रॉनिक्स रिपेअरमन. त्यावेळेला त्याला एक हा प्रॉब्लेम होता की आपल्या मुलीचं, आता प्रत्येक आईबापाला वाटतं की आपली मुलं हुशार व्हावीत, चांगली व्हावीत, त्यांना चांगलं काय म्हणतात त्याला, मार्क्स पडावेत, चांगला जॉब लागावा, हे प्रत्येक आईवडिलांना वाटतं. तसं स्वाभाविक होजे सिल्वाला पण वाटत होतं की बाबा रे, माझी मुलगी हुशार व्हावी. मग ह्याच्यासाठी काय करता येईल, हे काय करता येईल, हे करता करता तो म्हणला की, म्हणजे त्याला हे लक्षात आलं की आपल्याला आपल्या स्वतःवर, म्हणजे आपल्या स्वतःवर किंवा मुलीवर किंवा तिच्या माइंडसेटवर काम करायला पाहिजे. आता ही गोष्ट आहे साधारण 1944ची वगैरे. 1914ला जन्म झाला. साधारण 20 वर्षांनी, 25 वर्षांनी लग्न जरी म्हटलं तरी 14 अधिक 10 24 आणि 10 34 1934 35, किंवा साधारण 1935 40च्या सुमारास लग्न झालं असेल. आपण अंदाज बांधू शकतो. मे बी डेटा डिटेल मिळू शकेल पाहिजे असेल तर. बट वी आर नॉट इंटरेस्टेड इन दॅट की कधी लग्न झालं. बट साधारण 40च्या दरम्यान, 1940च्या दरम्यान त्याला हे लक्षात आलं की आपल्याला काहीतरी काम केलं पाहिजे आपल्या मुलीसाठी. आणि मग त्यांनी एक 26व्या वर्षी आपलं रिसर्च चालू केला माइंड कंट्रोल या क्षेत्रामध्ये. 26व्या वर्षी म्हणजे जर का तुम्ही बघितलं तर 2 आणि 3 आणि 4, 1940. येस, 1940. जर का जन्मतारखेनुसार बघितलं तर 1940ला त्यांनी आपला रिसर्च चालू केला. आणि रिसर्च करताना, आता हा फार महत्वाचा मुद्दा आहे, ही यूज द टेक्निक ऑन फॅमिली फॉर 14 इयर्स बिफोर मेकिंग इट पब्लिक. एखादी गोष्ट जेव्हा तुम्ही शिकताय, त्यावेळेला ती वापर करून, मी जे नेहमी म्हणतो की यू बिकम युअर ओन क्लायंट फर्स्ट. पहिले तुम्ही स्वतःचे क्लायंट बना आणि मग बाकीच्यांना शिकवा. ह्यांनी एक्झॅक्टली तेच केलं. पण किती वर्ष? 14 वर्ष. 14 इयर्स इज अ लॉंग पिरियड. 1960 साली त्याची ऍक्च्युली सिल्वा टेक्निक बाहेर आणली त्यांनी, त्याचे लेक्चर्स घ्यायला लागला. पण 60च्या आधी, म्हणजे 1944 पासून वगैरे, 44 45 पासून ते 60 पर्यंत 14 वर्ष त्या माणसाने ती टेक्निक, जी काही टेक्निक तो डेव्हलप करत होता. ऑफकोर्स इट इज नॉट लाईक दॅट की सगळं रेडीमेड आहे. आज जसं आपल्याला रेडीमेड आहे, युट्यूब उघडा, चॅट जीपीटी उघडा, पुस्तकं आहेत भरपूर. देर आर सो मेनी ऑप्शन्स अवेलेबल. त्यावेळेला 1940 साली काहीच नव्हतं, इंटरनेट नव्हतं, काहीच नव्हतं. मग या गोष्टी करायच्या तर कशा? तर स्वतः स्वतः शिकायच्या, ट्रायल अँड एरर करायच्या, त्याचे नोट्स लिहून ठेवायचे. हे सगळं, इट वॉज व्हेरी डिफिकल्ट टास्क. इट वॉज नॉट अन इझी टास्क, बट ही डिड इट फॉर 14 लॉंग इयर्स. आता इथं एक मुद्दा मला सगळ्यांना सांगावा असं वाटतं, तो म्हणजे आपण कंटाळतो. अरे, मी वर्ष झालं हे काम करतोय, 1.5 वर्ष झालं, 2 वर्ष झालं, 6 महिने झाले, आणि लोक गिव्हअप करतात. का? कारण 6 महिने झाले काहीच रिझल्ट आला नाही, 1 वर्ष झालं काहीच येत नाहीये, 2 वर्ष झाले काहीच होत नाहीये. अ, आपल्याला असं वाटतं की हे कधी होणार. सो पेशन्स इज द की, की जी आज आपल्या मॅगी लाईफस्टाईल मधून निघून गेलेली आहे. आपल्याला सगळं 2 मिनिटात पाहिजे, 2 मिनिट्स मॅगी. प्रत्येक गोष्ट इन्स्टंट इन्स्टंट. ढोकळा इन्स्टंट, इडली इन्स्टंट, अमुक सगळ्या गोष्टी इन्स्टंट पाहिजे. तसं सक्सेस पण इन्स्टंट पाहिजे. आणि पेशन्स आपला त्याच्यातून निघून चालला गेलाय. या माणसाने 14 वर्ष त्या एका प्रोसेसवर काम केलं. आणि तर का ती प्रोसेस तुम्ही बघाल तर इट इज रिलेटिव्हली व्हेरी सिम्पल प्रोसेस. बट ती सिम्प्लिसिटी आणण्यासाठी, एखादी गोष्ट खूप कॉम्प्लिकेटेड माणूस करू शकतो, पण ती सिम्प्लिसिटी आणण्यासाठी ही स्पेंड 14 लॉंग इयर्स टू मेक इट रिफाईन अँड रिफाईन. आणि आता त्याची मुलगी, ती पण त्याचंच काम करते, ती पण ट्रेनिंग घेते आणि शिकवते लोकांना.
आता त्यांनी जरा थोड्या ऍडव्हान्स गोष्टी आणल्यात मार्केटमध्ये, ज्या वेळेला म्हणजे 1985-90च्या आसपास होजे सिल्वाला वाटलं आपण जे काही शिकवलं इतकी वर्ष ते कमीच आहे, आपल्याला काहीतरी ऍडव्हान्स गोष्ट शिकवायला पाहिजे लोकांना. मी ऍडव्हान्स टेक्निक शिकवल्या, स्वतःच्या मुलीवर तर तो भरपूरच प्रयोग करत होता, त्यामुळं तिला तर सगळ्या गोष्टी येत होत्या. मग त्या टेक्निक्स कालांतराने मार्केटमध्ये आल्या, पब्लिश झाल्या. आफ्टर 22 years ऑफ स्ट्रॉंग रिसर्च ही क्रिएटेड सिल्वा. 14 वर्ष आपल्या फॅमिलीवर काम करणं, पुढची 5-7 वर्ष लोकांवर काम करणं जवळपासच्या, अशी 20-22 वर्ष काम केल्यानंतर ही क्रिएटेड टेक्निक नोन ॲज सिल्वा माइंड कंट्रोल मेथड. आज तक आहेत, हा इंटरनेटचा डेटा आहे, 12 मिलियन पेक्षा जास्त लोक ही टेक्निक शिकलेले आहेत. इट इज अ ह्यूज नंबर. 12 मिलियन पीपल हॅव लर्न हिज टेक्निक्स अँड स्टील दे आर लर्निंग. त्यांचे सेंटर्स आहेत वेगवेगळ्या ठिकाणी, ऑनलाईन ऑफलाईन कोर्सेस घेतात अँड दे आर डुईंग व्हेरी ब्युटिफुल. म्हणायचं तात्पर्य एवढं आहे की 12 मिलियन लोक जर का शिकतायत आणि देर आर सो मेनी टेस्टिमोनी, सो मेनी रिझल्ट विच पीपल आर हॅव्हिंग, की कोणाला कन्सिस्टंटली लॉटरीचं तिकीट लागतंय, कोणी मॅनिफेस्ट केलं घर, कोणी रिलेशन्स मॅनिफेस्ट केल्या, तर बरेचसे लोकांनी हेल्थचे वर काम केलेलं आहे की त्याची जी टेक्निक आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही बॉडीच्या आतमध्ये जाता आणि एक्सप्लोर करता की काय झालं असेल, स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या पण. दुसरा माणूस समोर बसला आणि मी त्याच्या बॉडीमध्ये आत शिरतो आणि बघतोय की याच्या आत काय झालं असेल, सगळं मेंटल च्यावर. नो, नथिंग लाईक दॅट की आय एम फिजिकली एंटरिंग इन टू समबडीज बॉडी, नॉट पॉसिबल. बट using a mental technique, you can penetrate into body of somebody and figure out की या पर्टिक्युलर एरियामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल. You can enter into a tree, you can enter into a fruit, you can enter into maybe a table, you can enter into maybe a book and figure out what is happening inside. आता हे ऍडव्हान्स गोष्टी आहेत, ऑफकोर्स एवढ्या काही आपल्याला आता बघायच्याही नाहीत, किंवा आपल्याला दॅट इज नॉट दी ऑब्जेक्टिव्ह. माय ऑब्जेक्टिव्ह इज टू जस्ट इंट्रोड्यूस यू टू सिल्वा मेथड सो दॅट यू स्टार्ट इम्प्लिमेंटिंग सर्टन थिंग्स व्हॉट वी आर गोइंग टू लर्न टुडे. बट म्हणण्याचं तात्पर्य हेच आहे की अनेक असे गोष्टी आहेत की ज्या आपण करू शकतो युझिंग दिस सिल्वा मेथड. that's the Jose Silva's contribution and his background. I thought ki this is very important to share with you the background of Jose Silva, because it is his teaching what we are learning. So, as a token of appreciation, as a tribute to Jose Silva, it is my responsibility ki I must share what was his work. बेसिक त्यांनी काम जे केलं ते आहे ब्रेन वेव्हजवर. आपल्या सगळ्यांना आत्ता माहिती ब्रेन वेव्स आहेत, असतात, हे होतं, अशा गोष्टी होतात. बट त्या ब्रेन वेव्सवर काम करणं हे त्या काळी त्याला किती जड गेलं असेल, किंवा इट वॉज नॉट दॅट इझी की तेवढे हायटेक इक्विपमेंट्स आहेत का, या सगळ्या गोष्टी आहेत का, हे सगळं नसताना सुद्धा ही कुड मॅनेज टू गेट ऑल दीज थिंग्स डन. सो फ्रिक्वेन्सीज, आय होप यू मस्ट बी अवेअर ऑफ दीज फ्रिक्वेन्सीज, की ज्या ब्रेन वेव्ह फ्रिक्वेन्सीज आहेत, गॅमा, बीटा, अल्फा, थीटा, डेल्टा. जनरली आपण मॅक्सिमम टाइम कुठं असतो तर बीटामध्ये असतो. बीटा ब्रेन वेव्स आपण नॉर्मली असतो जे डे टू डे आपल्या लाईफ चालू आहे त्याच्यात. म्हणजे तुम्ही काही काम करताय, इकडे तिकडे जाताय, फिरताय, ऑफिसची कामं करताय, घरातली कामं करताय, जे काही असे मॅक्सिमम टाइम जो असतो ना आपला ब्रेन ऍक्टिव्ह असतं. गामा वेव्स ज्या आहेत ना वरच्या, त्या एकदम तुम्ही काहीतरी कॉन्सन्ट्रेशन करून, काहीतरी फोकस करून, इफ यू आर लर्निंग समथिंग, किंवा मे बी आत्ता इफ यू आर फोकसिंग ऑन द सेशन, यू आर इन टू द गामा. यू आर नॉट इन टू बीटा राईट नाव, यू आर इन टू गामा इफ यू आर लर्निंग. कारण गामा ब्रेन एखादं, बघा, लर्निंग इज वन ऑफ द थिंग की जिथं आपल्याला फोकस द्यावा लागतो. आणि बऱ्याच वेळेला तुम्हाला हे ऑब्झर्व झालं असेल, एखादी नवीन गोष्ट तुम्ही शिकत असाल, यू फील एक्साइटेड, यू फील मोटिवेटेड. कुठली गोष्ट नवीन शिकताय, एखादं नवीन पुस्तक वाचताय, यू फील एक्साइटेड बिकॉज दॅट इज हाऊ यू आर
स्टिम्युलेटिंग अ न्यू न्यूरल, यू आर स्टिम्युलेटिंग अ न्यू न्यूरल पाथवे ॲज वेल. एक नवीन न्यूरॉन स्टिम्युलेट होतो, एक नवीन पाथवे स्टिम्युलेट होतो की हे, कारण हे आतापर्यंत कदाचित एखादी गोष्ट केलीच नाही. आपण जर का आत्ता अ, गणिताचं पुस्तक घेऊन बसलो की जे आपण शाळेमध्ये शिकलो, आता मुलांची गणिताची पुस्तकं घेतली आणि त्यांचं मॅथ्स बघितलं किंवा सायन्स बघितलं, इफ वी स्टार्ट रिडिंग दॅट, वी माइट एन्जॉय, क्वाईट पॉसिबल दॅट वी माइट एन्जॉय की हे गणित सॉल्व्ह कसं करायचं, माझ्या डोक्याला चालना मिळतीये. एखादी गोष्ट जेव्हा आपण शिकतो त्यावेळेला कामामध्ये असतो की काहीतरी फोकस अटेन्शन, की मला ते समजून घ्यायचंय. बाकी नॉर्मल बीटा, त्याच्यानंतर अल्फा, थीटा आणि डेल्टा. अल्फा ब्रेन वेव्स सगळ्यात पॉवरफुल की ज्याच्यावर होजे सिल्वानी त्याच्यावर काम केलंय. एकच त्यांनी पॉइंट पकडला, त्याला समजलं की अल्फा वेव्स या आहेत की ज्या एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट आहेत आपल्याला काम करण्यासाठी. सो ही वर्क ऑन अल्फा. अल्फा वेव्स मध्ये आपण काय होतं, वी आर इन द रिलॅक्स पोझिशन. अल्फा वेव्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. वाय? फार महत्वाच्या आहेत अल्फा वेव्स. का? कारण अल्फा वेव्स मध्ये आपण एका अशा अवस्थेमध्ये जातो की जिकडं कॉन्शियस आणि सबकॉन्शियस ह्यांच्यामधली जी दुरी आहे किंवा ह्यांच्यामधला जो दरवाजा आहे तो ओपन झालेला असतो. अल्फा वेव्स आर द बेस्ट वेव्स की जिकडं कॉन्शियस आणि सबकॉन्शियसचा मधला दरवाजा ओपन झालाय. नाऊ द थॉट कॅन डायरेक्टली एंटर इन टू द सबकॉन्शियस. सी, कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड मध्ये एक देर इज काइंड ऑफ वॉल यू कॅन से, और डोर यू कॅन से, की तो दरवाजा किंवा ती वॉल त्या मुवमेंट पुरती खाली जाते किंवा ब्रेक होते किंवा तो दरवाजा ओपन होतो आणि यू कॅन डायरेक्टली ऍक्सेस ती सबकॉन्शियस माइंड. दॅट इज दी अल्फा वेव्ह. ही अल्फा वेव्स फार महत्वाच्या. या अल्फा वेव्स आपण कधी एक्सपिरियन्स करतो? ज्या वेळेला आपण एकदम अशा रिलॅक्स मोडमध्ये असतो की ज्या वेळेला मला, आय एम इन द प्रेझेंट, आय एम नायदर इन द पास्ट नॉर इन द फ्युचर. ना मी पास्ट मध्ये आहे ना फ्युचर मध्ये आहे. जनरली बघा, आपण एकतर वी आर थिंकिंग अबाउट द पास्ट और वी आर वरीड अबाउट द फ्युचर. 99.9% जर का तुम्ही विचार केला तर आपण विचार जे काय करतो, वी आर कॉन्स्टंटली आयदर थिंकिंग अबाउट, अरे तेव्हा असं झालं, असं झालं, ह्याने असं केलं, तो तसं बोलला, हे असं झालं, काल हे राहिलं मला, हे करायचं होतं, हे कामच विसरलो मी काल. एक तर मी कालच्या बद्दल विचार करतोय. काल म्हणजे नॉट लिटरली काल, मागच्या, ह्याच्या आधीचा 1 मिनिट, ह्याच्यापासून ते फार लहानपणापासून, व्हॉट एव्हर दॅट इज यस्टरडे और पास्ट. और वी आर थिंकिंग अबाउट द फ्युचर की चला आज दुपारी काय करायचं, संध्याकाळी काय करायचं, उद्या काय करायचं, 2027 मध्ये काय करायचं, म्हातारपणी काय करायचं, पेन्शन कशी येणार. सो वी आर आयदर वरीड अबाउट द फ्युचर और वी आर थिंकिंग अबाउट द पास्ट. या दोन पैकी एक काहीतरी आपण करत असतो सतत. पण ज्या वेळेला अल्फा स्टेटमध्ये असतो त्यावेळेला तुम्ही फक्त आणि फक्त त्या मुवमेंटला जगत असता. फक्त आणि फक्त आपण त्या मुवमेंटला जगतो. दॅट इज अल्फा स्टेट. मग अल्फा स्टेट अचीव कशी होते? बाय डिफॉल्ट आपण 2 वेळाला अल्फा स्टेटमध्ये असतो. ते म्हणजे झोपायला जाण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यानंतर. त्यातल्या त्यात आय वुड से झोपायला जाण्यापूर्वीची जी स्टेट आहे ती जास्त पॉवरफुल. का? कारण तुम्ही ऍक्च्युली हळूहळू हळूहळू त्या स्टेटमध्ये जाता. वेळेस सकाळी उठताना जनरली मॅक्सिमम पीपल, व्हॉट आय नो और आय कॅन से, की अलार्म लावून उठतात. जर का तुम्ही अलार्म लावून उठत असाल तर तुमची झोप एकदम खाडकन अशी ब्रेक होते आणि यू आर अवेक. दॅट इज नॉट अल्फा स्टेट. मग ती अल्फा स्टेट नाही, मग ती आपण बीटामध्ये जातो. इन्स्टंटली बीटामध्ये जातो. पहिलं डोक्यात येतं की फोन कुठे ठेवलाय, बटन दाबायचंय, आणि मग ते चक्र चालू होतं, विचार चक्र. पण झोपायला जाण्यापूर्वी जी स्टेट आहे ना ती खरंच अल्फा स्टेट. त्याच्यामध्ये जे काही मॅनिफेस्टेशन करायचे ते तिथं करा. सकाळी उठताना करा असं पण म्हणतात, पण जर का तुम्ही अलार्म लावून उठत असाल तर त्याचा काय उपयोग नाही. मग त्या केसमध्ये आय वुड रेकमेंड की जर का तुम्हाला 6 वाजता उठायचंय तर तुम्ही 5:30चा अलार्म लावा आणि 6चा अलार्म लावा. 5:30चा अलार्म लावून बंद करा, परत झोपी जा, आणि त्या मुमेंटला यू आर इन टू द अल्फा स्टेट. कारण परत तुम्हाला आता झोप आलेली आहे, तुम्ही झोपता आणि तुम्हाला माहिती आहे की अर्ध्या तासाचा वेळ आहे माझ्याकडे, त्या अर्ध्या तासामध्ये मी माझं प्रोग्रामिंग करू शकतो, आणि परत 6चा अलार्म वाजतो आणि तो तुम्ही उठताय. सिम्पल.
दुसरी अल्फा स्टेट आपल्याला येते म्हणजे देर आर मल्टिपल वेज बाय विच वी एंटर इन टू अल्फा स्टेट. या दोन तर झाल्या बाय डिफॉल्ट. अदरवाईज जेव्हा आपण टीव्ही बघत असतो, मूव्ही बघत असतो, एखादं काहीतरी चालू आहे टीव्हीवर किंवा स्क्रोलिंग करत असतो, बऱ्याच वेळेला अशा ह्याच्यात वी आपण जे म्हणतो ना की देहभान विसरून गेला, याला काही समजत नाही की काय चाललंय काय नाही, आपण पूर्ण त्याच्यात एन्ग्रॉस्ड असतो. अल्फा स्टेट. तुम्हाला पेंटिंग आवडतं, तुम्ही पेंटिंग करतायत किंवा तुम्ही काय म्हणतात त्याला, काहीतरी आर्ट वर्क करताय, यू आर इन टू अल्फा स्टेट. तुम्हाला पेंटिंग करताना हे समजत नाही की माझा वेळ किती लागतोय, माझे पाय दुखतायत का, 11 वाजलेत का, 12 वाजलेत का, भूक लागली का, काही समजत नाही. वी आर इन टू दॅट. जो माणूस खेळतो, हे न्यू कोड एनएलपी मध्ये अल्फा स्टेट मध्ये जाण्याचा मार्ग म्हणजे बाय डुईंग ऍक्टिव्हिटीज. ज्या वेळेला आपण खेळत असतो, बघा एखादा फुटबॉल खेळतोय, एखादा क्रिकेट खेळतोय, तर तो क्रिकेट खेळणारा माणूस किंवा फुटबॉल खेळणारा प्लेअर हा कधी विचार करत असेल की माझा ईएमआय भरायचा आहे, सकाळी पोहेच नाही खाल्ले आज, चहा प्यायचा आहे, असा विचार तरी डोक्यात येत असेल का? जस्ट थिंक अबाउट इट. ऍब्सोल्युटली नॉट. ऍब्सोल्युटली नॉट. का? कारण तो त्या स्टेटमध्ये आहे, तो अशा स्टेटमध्ये आहे की जिकडं त्याला फक्त आणि फक्त एकच समजतं, ते म्हणजे आय नीड टू प्ले. ही ओनली अंडरस्टँड वन थिंग, दॅट इज आय नीड टू प्ले. मला फक्त खेळायचं. तो त्या मुमेंटला जगत असतो. आपण ड्राईव्ह करतो ज्या वेळेला, नॉट इन सिटी बट हायवे ड्रायव्हिंग ज्या वेळेला करतो, त्यावेळेला वी आर इन टू अल्फा स्टेट. लक्षात येत नाही की किती वाजलेत, काय झालंय, गाडीचं स्पीड काय, आपली तंद्री लागलेली असते, मस्त गाणी लागलेली असतात आणि त्या ह्याच्यात आपण जातो अल्फा स्टेट. म्हणून जनरली मी म्हणजे, नाव दिस इज नॉट व्हॉट यू कॅन से, आय एम नॉट अन एक्सपर्ट इन दॅट, बट आय जनरली रेकमेंड जी लोक लॉंग ड्राईव्ह करतात त्यांनी गाणी ऐकत जाण्यापेक्षा, किंवा रात्री बघा झोपेत ऍक्सिडेंट होतात किंवा पहाटे ऍक्सिडेंट होतात, हे जे होतात ना, तिथं तुम्ही अल्फा स्टेटमध्ये जाता. गाडी चालू आहे, मस्त रस्ता आहे, समृद्धी महामार्ग आहे, एक्सप्रेस हायवे आहे, काही ट्रॅफिक नाहीये, काही नाहीये, तुम्ही आपलं टॉप गिअर टाकला आणि गाडी जर का ऑटो असेल तर क्रूजला टाकून दिली, ऑटोमॅटिक चालतीये, तिथे ऍक्सिडेंट व्हायचे चान्सेस जास्त असतात, कारण तुम्ही त्या स्टेटमध्ये जाता आणि तुम्हाला काही समजत नाही. तिथं आय ऑलवेज से की अशा वेळेला इट इज सोपा उपाय म्हणजे, इन्स्टेड ऑफ गोइंग इन टू अल्फा स्टेट, यू डेलिबरेटली ट्राय टू बी इन द बीटा स्टेट. बीटा स्टेटमध्ये कसं राहू शकता गाडी चालवताना, तर तुम्ही काहीतरी कॉमेडी जे काही आहे ना ते ऐकायला चालू करा तिथं. जर का असं मला असेल की लॉंग ड्राईव्ह करायचंय आणि मला माहिती की तिथं उशीर होणार आहे किंवा रात्र होणार आहे किंवा अर्ली मॉर्निंग निघायचंय, तर इन्स्टेड ऑफ लिस्निंग टू सॉंग्स अँड ऑल, आय ऑलवेज प्रिफर की काहीतरी कॉमेडी लावायचं, कुठले तरी कॉमेडी, काय म्हणतात त्याला, एकपात्री प्रयोग असतील किंवा जे काय असेल ते, तुमची हास्य जत्रा असेल, व्हॉट एव्हर इट इज, व्हॉट एव्हर यू फील की हा हे कॉमेडी आहे. पु ल देशपांडेंचे बरेचसे कथाकथन आहेत, ते कॉमेडी आहेत, ते ऐकायचे. कारण हसताना यू कांट स्लीप. स्माइलिंग और लाफिंग इज अ डिफरंट स्टेट, अँड पीसफुल इज अ डिफरंट स्टेट. तुम्ही जेव्हा हसताय तेव्हा झोपू नाही शकत, हसल्यावर झोप उडते. सो दॅट इज जस्ट, त्याचा आता एक तुम्हाला ऍड ऑन, जर का माहिती असेल तर गुड, नसेल तर दिस इज अन ऍड ऑन फॉर यू. सो बेसिकली होजे सिल्वानी अल्फा स्टेटवर काम करायचं जास्त मनावर घेतलं. तो म्हटलं हाच एक दरवाजा आहे की ज्या दरवाज्यातून आपण एंटर करू शकतो. ना अल्फा स्टेट ही जी आहे, त्याच्यानंतर थीटा, डेल्टा. ओके, मग थीटा स्टेट म्हणजे काय म्हणतात त्याला, डीप स्लीप, स्लीपी स्टेट. म्हणजे तुम्ही झोपेत आहात. आता मग तुम्हाला समजत नाही. अल्फा स्टेटमध्ये काय होतं की तुम्हाला अर्धवट समजतं, अर्धवट नाही समजत. म्हणजे बघा, तुम्ही झोपायचा प्रयत्न करताय आणि तुम्हाला झोप लागली, तुम्हाला आवाज येत आहेत. तुम्ही घरी झोपताय तर तुम्हाला आवाज येतोय, कोणीतरी काहीतरी बोलतंय, काही टीव्ही चालू आहे, कोणाचा तरी फोन आलाय, कोणाचा फोन आला हे पण तुम्हाला कळतं, कारण प्रत्येकाची रिंगटोन वेगळी, कोणाची रिंगटोन वाजली म्हणजे ह्याचा फोन आला असेल, हे तुम्हाला ह्या गोष्टी कळतात. पण तुम्ही रिॲक्शन देण्याच्या मूडमध्ये नसता, तुम्ही काहीच बोलण्याच्या मूडमध्ये नसता, कारण तुम्ही त्या एकदम अशा अवस्थेत चाललेलं असता की आता मला झोप आलेली. पण ज्या वेळेला अल्फा आपण क्रॉस करतो,
आणि बीटामध्ये जातो, आपलं थीटामध्ये जातो. थीटामध्ये स्लीप स्टेट. मग तुम्हाला काही कळत नाही की बाहेरचं जग काय आणि आतलं जग काय या गोष्टी. आणि त्याच्यानंतर डेल्टा, दॅट इज अ डीप स्लीप. मग आपण जे म्हणतो की खूप गाढ झोप लागली, त्या झोपेत काय झालं मलाही नाही कळलं. झोपेमध्ये पण दोन प्रकार आहेत, की तुम्हाला एकदम गाढ झोप लागते काही काही, आणि अशी पण झोप लागते की जी तुम्ही चलबिचल असता, तुम्ही अर्धवट जागे असता, तुम्हाला थंडी वाजत असते, कुणाला उकडत असतं, तुम्हाला कळतं, या गोष्टी असतात ना, या तुम्ही म्हणजे थीटामध्ये आहात. बघा रात्री कधी आपल्याला वाटतं की पांघरून घ्यावं असं वाटतंय, परत वाटतं नाही खूप उकडतंय पांघरून गाऊन टाकू, पण तुम्ही डोळे उघडत नाही किंवा काही करत नाही, तुम्ही तुमचे ऍक्शन्स करता ते, टाकून तरी देता, घेता तरी. कधी फॅन बंद करायचा असतो, कधी एसी कमी जास्त करायचा असतो, या सगळ्या गोष्टी आपण ते थीटामध्येच करतो, झोपेतच करतो. आणि त्याच्या पुढची जी म्हणतात ती डेल्टा स्टेट. ह्या चार स्टेट ऑफ माइंड आहेत, ज्या आपण ऑलरेडी काय म्हणतात त्याला, कधी शिकलो पण असू, तुम्ही वाचलं असेल त्याच्याबद्दल, NLPच्या लोकांनी तर या गोष्टी प्रॉपरली शिकलेल्या आहेत. आणि डेल्टा या गॅमा, बीटा, अल्फा, थीटा आणि डेल्टा, हे चार पाच स्टेट्स आहेत. मागं एकदा मी बोललो होतो कदाचित, एका कोचिंग कॉललाच बोललो होतो की या डेल्टाच्या पण पलीकडे एक स्टेट आहे, की ज्याला म्हणतात तुरिया अवस्था. तुरिया. तुरिया म्हणजे की तुम्ही गाढ झोपेच्या पण खाली गेलाय, पण ऍट द सेम टाइम यू आर वाईड अवेक. तुम्हाला सगळं स्पष्ट कळतंय. का? कारण तुम्ही गाढ झोपेच्या पण आतमध्ये गेलाय. स्टील यू नो एव्हरीथिंग. स्टील यू कॅन अंडरस्टँड एव्हरीथिंग. काय चाललंय, काय नाही चाललंय. ही जी आहे तिला तुरीय अवस्था म्हणतात. ती आपल्या म्हणजे ह्यांच्या फॉरेन फिलॉसॉफीमध्ये ती अवस्था नाहीये, त्यांना त्या गोष्टी नाही माहिती. आपल्याला माहिती आहेत. आणि ऑफकोर्स आपण त्या एक्सपिरियन्स नाही करू शकत, तेवढं आपली साधना अजून तेवढी स्ट्रॉंग, ऍटलिस्ट माझी तर नाही की त्या तुरीय अवस्थेत जाऊ शकेन. मे बी पुढची 20, 25, 30 वर्ष, क्वाईट पॉसिबल की आय शुड बी गोइंग इन टू दॅट. ही की यू आर इन टू डीपेस्ट लेवल ऑफ स्लीप, बट स्टील यू आर अवेक. स्टील यू आर अवेक. मग त्या केसमध्ये तुम्ही हे जे म्हणतात ना ऍस्ट्रल ट्रॅव्हल, काही लोक करतात ऍस्ट्रल ट्रॅव्हल, त्यांची ऍस्ट्रल ट्रॅव्हल वगैरे संज्ञा वापरतात, आपण तुझी अवस्था म्हणतो. तर ऍस्ट्रल ट्रॅव्हल म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. ऍस्ट्रल ट्रॅव्हल मध्ये काय होतं की तुम्ही झोपेमध्ये असताना यू ट्रॅव्हल अराउंड. यू ट्रॅव्हल अराउंड. मग तुम्हाला बाबा मला इथून उठून पुण्यामध्ये जायचंय, तर मी झोपेतच जाऊन येतो, कुठं मला फिजिकली जायची गरज नाही. आणि मग ऍस्ट्रल ट्रॅव्हल करताना, त्या तुरी अवस्थेत असताना तुम्हाला टाइम आणि स्पेस हे जे बंधन आहे ते लागू होत नाही. या सोलला टाइम आणि स्पेसचं बंधन नाही. आपण जे म्हणतो ना की वी आर इन टू स्पेस टाइम मॅट्रिक्स. प्लीज अंडरस्टँड की आपल्याला टाइम आणि स्पेस ही मॅट्रिक्स मध्ये आपण बांधलं गेलो, की आत्ता 10 वाजलेत, 10:30 वाजलेत, मग 11 वाजणार, मग 12 वाजणार. हे आपण स्टेप बाय स्टेप, ह्याला कुठेतरी मोजमाप आहे. किंवा एखादी गोष्ट करायला इतका वेळ लागतो, हे काहीतरी मोजमाप आहे, किंवा ही गोष्ट करायला इतका वेळ लागेल. पण त्या काय म्हणतात त्याला, तुमच्या तुरीय अवस्थेमध्ये देर इज नो टाइम अँड स्पेस. ऑफकोर्स दॅट इज अ डिफरंट टॉपिक. येस तनुजा मॅम, तुम्ही काय म्हणू इच्छिता? अ, सर ही तुरीय अवस्था जी आहे ना, हम्म. ते पास्ट लाईफ रिग्रेशन करतात तेव्हा होत असते का? कारण मग तेव्हा पण टाइम स्पेसचं काही बंधन नसतं, की त्यावेळेस दुसरी कोणती अवस्था असेल असं काही माहिती आहे का? अ, ती पास्ट लाईफ मध्ये तुम्ही जास्तीत जास्त डेल्टामध्ये जाऊ शकता. तुरीय अवस्था गाठायला खरोखर आध्यात्मिक उंची फार जबरदस्त लागते. कारण तिथं बघा ना, तुम्ही आत्ता जर का तुम्हाला एखादी गोष्ट करायची आहे, की बाबा तुम्हाला उठून खाली जाऊन पाणी प्यायचंय, चहा प्यायचा आहे, तुम्हाला पुस्तक वाचायचंय, ओके, तुम्हाला जे काही करायचंय आत्ता कॉन्शियसली, ते तुम्ही जसं करताय, किंवा तुम्हाला इथून उठून गाडी चालवत कुठेतरी लांब जायचंय, हे जसं तुम्ही आत्ता करताय जागीपणी, तसंच तुम्ही झोपेत सुद्धा करू शकता. तुम्ही इथून उठून मला जायचंय लंडनला, तर लंडनला जाण्यासाठी मला 9 तासाची फ्लाईट नाही घ्यावी लागत, मी फक्त विचार केला की तिथं पोहोचतो. ही जी अवस्था आहे ना, दॅट इज दॅट. आणि इट इज नॉट दॅट इझी टू अचीव. हा. तुम्ही पास्ट लाईफ रिग्रेशन मध्ये, PLR मध्ये आपण डीपेस्ट लेवलला घेऊन जातो, इव्हन टाइमलाईन थेरपीमध्ये पण आपण घेऊन जातो, बट दॅट आय ऑब्झर्व की ती
डेल्टा पर्यंत जातात लोक, खूप गाढ जातात आणि मग त्यांना त्या गोष्टी रिअलाइज होतात. बट दिस तुरिया इज इज समथिंग डिफरंट, आणि ते कुणी एक्सप्लेन पण नाही करू शकत. खूप कमी लोक आहेत की जे त्या अवस्थेत जाऊ शकतात, आणि ते एक्सप्लेन करण्याच्या पण पलीकडचे, आणि जे मला गुरूंनी सांगितलं ते अरे हे करण्याच्या पलीकडे आहे. कारण मी तुम्हाला सांगूनच समजणार नाही की काय होतं एक्झॅक्टली व्हॉट इज हॅपनिंग. सो जनरली नॉर्मल पीपल लाईक यू अँड मी, आपल्यासारखे सामान्य लोक नाही तिथं हे जाऊ शकत. आपण डेल्टा पर्यंत तर 100% जातो, आणि त्याच्यात आपल्याला काय कळतं, आपला काही कंट्रोलच नसतो त्याच्यात. दॅट इज व्हॉट वी आर इन टू. ओके. सो हा, सो ॲज आय सेड, अल्फा स्टेट ही सगळ्यात महत्वाची, आणि त्याच्यावर होजे सिल्वानी काम केलंय. सो लेट्स अंडरस्टँड की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन इमॅजिनेशन अँड व्हिज्युअलायझेशन. आपण म्हणजे होजे सिल्वा नेहमीच म्हणायचे की व्हिज्युअलाइज करा, व्हिज्युअलाइज करा, व्हिज्युअलाइज करा. बऱ्याच वेळेला हा प्रश्न कदाचित तुम्हाला पण पडला असेल का नाही, आय डोंट नो. बट व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन इमॅजिनेशन अँड व्हिज्युअलायझेशन? विच इज बेटर, विच इज बिगर? इमॅजिनेशन मोठं का व्हिज्युअलायझेशन मोठं? इमॅजिनेशन चांगलं का व्हिज्युअलायझेशन चांगलं? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन दीज टू? कोणाला काही आयडिया आहे? इमॅजिनेशन करावं का व्हिज्युअलाइज करावं, किंवा काय त्याच्यात फरक काय? Any difference you could figure out what is imagination, what is visualization? सर, इमॅजिनेशन मध्ये असं व्हायला पाहिजे असं काहीतरी होत असेल, आणि व्हिज्युअलायझेशन मध्ये हे जसं पिक्चर बघतो आहे तसं असेल असं मला वाटतं. एक्झॅक्टली Oh, नाही माहिती. ठीक आहे ना. नो इश्यूज, नो इश्यूज. सो इमॅजिनेशन प्रत्येक जण करतो, प्रत्येक जण करतो. देर इज नो डाऊट अबाउट इट. एव्हरीबडी इमॅजिन्स. म्हणजे ज्या मुमेंटला तुम्ही सकाळी उठता आणि म्हणता मला चहा पाहिजे, तर चहाची इमेज तुमच्या डोक्यात येते, दॅट इज इमॅजिनेशन. बाय डिफॉल्ट होतच होतं. मला ऑफिसला जायचंय, तुमच्या ऑफिसचं चित्र तुमच्या डोळ्यासमोर येतं, तुम्हाला तो रस्ता दिसतो, तुम्हाला तुमची गाडी दिसती, सगळ्या गोष्टी होतात. सो दॅट इज इमॅजिनेशन. सो इमॅजिनेशन जनरली एक रॅन्डम ऍक्ट आहे. इमॅजिनेशन इज अ रॅन्डम ऍक्ट. की इमेजेस येत राहतात, बघा ना, आपण जेवढे विचार करतो तेवढे इमेजेस येतच राहतात. देर इज नो क्वेश्चन अबाउट इट. बट when I talk about visualization, it is not random. It is a deliberate action की मला ही गोष्ट स्पेसिफिकली पाहिजे. इफ आय से इमॅजिन फूड वर्सेस इफ आय से व्हिज्युअलाइज अ पिझ्झा. नाव वेन आय से व्हिज्युअलाइज पिझ्झा, मग तुम्ही त्याची कलर बघितला, त्याचा साईज बघितला, त्याचा शेप बघितला, त्याचं अरोमा बघितला, त्याची टेस्ट बघितली, त्याचं फिलिंग. सो VAK, व्हिज्युअल ऑडिटरी कायनेस्थेटिक, सगळ्या गोष्टी आपण त्याच्यात, गस्टेटरी, या सगळ्या गोष्टी जे एकत्र करतो, दॅट इज युअर व्हिज्युअलायझेशन. सो व्हिज्युअलायझेशन इज अ डेलिबरेट क्रिएशन ऑफ व्हॉट एक्झॅक्टली आय वॉन्ट. सो आपण नेहमी म्हणतो की गोल व्हिज्युअलाइज करा, गोल इमॅजिन करा, असं नाही. इमॅजिन काही पण करू शकतो. बट वेन आय से व्हिज्युअलाइज, इट इज मच मच मोर दॅन समथिंग व्हेरी स्मॉल. सो सो ऑलवेज ट्राय टू व्हिज्युअलाइज, मतलब नॉट ट्राय, ऑलवेज यू मस्ट व्हिज्युअलाइज द थिंग्स. डोंट इमॅजिन. इमॅजिन करतो मी, पण वेन आय से व्हिज्युअलाइज, मी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतोय, मी त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करतोय. I am participating in it, I am involved in it. That is what I think as a visualization. But when I say imagine, I imagine random things. की बाबा रे, चला आपण इमॅजिन करूयात की या दिवाळीच्या सुट्टीत कुठं जायचं टूरला. एनी रॅन्डम थिंग विल कम. बट वेन आय डिसाईड अँड व्हिज्युअलाइज की ओके, या दिवाळीमध्ये आपल्याला या पर्टिक्युलर ठिकाणी जायचंय. द मोमेंट आय थिंक अबाउट, इफ आय से केरळ, now you start creating a picture of Kerala. If I say I want to go to say Egypt,
Now you start creating pyramids and sand and all that stuff. Now you are thinking differently. So visualization is more powerful than imagination. So always use the word visualization and do it. Also, also it is said, imagination is like using MS Paint and visualization is like AutoCAD. एक आजच्या भाषेत समजायचं झालं तर इमॅजिनेशन म्हणजे आपण MS पेंट वापरून आपलं चित्र बनवतोय कॉम्प्युटरवर. पण व्हिज्युअलाइज म्हणजे आपण ऑटोकॅड सारखं एखादं सॉफ्टवेअर वापरून एखादी इमेज क्रिएट करतोय, एखादं पिक्चर बनवतोय किंवा एखादी बिल्डिंगची ड्रॉइंग बनवतोय, व्हॉट एव्हर दॅट इज व्हिज्युअलायझेशन. सो व्हिज्युअलायझेशन इज मोर पॉवरफुल दॅन इमॅजिनेशन. जनरल लोकांना किंवा जनरल बोलताना आपण म्हणू शकतो की हा इमॅजिन दिस, ओके, नॉर्मल पब्लिकसाठी. बट यू बिईंग अ सब्जेक्ट एक्सपर्ट यू शुड यूज व्हिज्युअलायझेशन ॲज अ वर्ड फॉर युअर इंटरनल डायलॉग्स. तुमच्या इंटरनल डायलॉगसाठी तुम्ही व्हिज्युअलायझेशन हा शब्द वापरा. तुम्ही कुठं वापरताय तिथं पण व्हिज्युअलायझेशन शब्द वापरा. जी काही नॉर्मल लोक आहेत की ज्यांना माहिती नाहीत, दे कॅन यूज इंटरचेंजेबली. आणि त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. मी एखादं सेशन घेत असेल कुठं तरी तर त्या लोकांना नाही माहिती इमॅजिनेशन व्हिज्युअलायझेशन, देर आय माइट यूज इमॅजिन. सो इमॅजिन दिस, इमॅजिन दॅट, आय कॅन यूज. बट इफ यू आर लाईक काय म्हणतात त्याला, तुम्ही जर का टेक्निकल पर्सन असाल तर यू शुड यूज व्हिज्युअलायझेशन ॲज अ वर्ड. आता थोडंसं NLP आणि होजे सिल्वाच्या टेक्निक्समध्ये काही साम्य तुम्हाला दिसून येतं. ते म्हणजे NLP मध्ये आपण अँकरिंग करतो. अँकरिंग इथं प्रत्येक जण शिकलेलं आहे. जसं होजे सिल्वानी थ्री फिंगर टेक्निक शिकवलेली आहे. NLP मध्ये आपण स्विश करतो. इथं मेंटल स्क्रीनचे टेक्निक शिकवली आहे. NLP मध्ये वी वर्क ऑन अ स्टेट मॅनेजमेंट. देर आर मल्टिपल ऍक्टिव्हिटीज बाय विच वी वर्क ऑन अ स्टेट मॅनेजमेंट. इथं होजे सिल्वा स्पेसिफिकली अल्फा स्टेटवर काम करतो. NLP मध्ये वी डू फ्युचर पेसिंग अगेन बाय डुईंग सम ऍक्टिव्हिटीज लाईक टाइमलाईन थेरपी अँड ऑल. इथं व्हाईट मिरर टेक्निक आणि ब्ल्यू मिरर टेक्निक आहे. NLP ची टाइमलाईन थेरपी आहे की जी इट्स व्हेरी पॉवरफुल. जी आता या आपल्या PPPच्या बॅचला लास्टला मी जी घेतली होती दॅट वॉज अ टाइमलाईन थेरपी. इथं मेंटल मूवी आहे. ओके. सो इफ यू नो दीज टेक्निक्स, अंडरस्टँडिंग होजे सिल्वा इज मच इझियर. मग तुम्हाला समजेल की अरे हे तर सिमिलरच आहे. लेट्स अंडरस्टँड अँकरिंग. अँकरिंग मध्ये आपण काय करतो, आपण एखाद्या ठिकाणी अँकर सेट करतो की मला हॅपी व्हायचंय, मला कामनेस पाहिजे किंवा मला एक्साइटमेंट पाहिजे किंवा जे काय पाहिजे ते. होजे सिल्वाने काय सांगितलं, थ्री फिंगर टेक्निक. तो म्हणतो थंब आणि हे दोन फिंगर्स हे टच करा. जेव्हा तुम्ही अल्फा स्टेटमध्ये जाल त्यावेळेला थंब आणि हे दोन फिंगर असे टच करा आणि म्हणा की आय एम गोइंग इन टू अल्फा स्टेट. थोडक्यात काय की तुम्ही अँकर सेट केलात की मी असं जेव्हा करीन त्यावेळेला मी अल्फा स्टेटमध्ये जाईन. आता हे त्यांनी शिकवलं आणि लोकांनी ऍक्सेप्ट केलं, लोकांनी फॉलो केलं आणि ते अल्फा स्टेटमध्ये निघून गेले. सिम्पल. इट इज व्हेरी सिम्पल. बट एक एक सांगू का, म्हणजे हे लोक आणि यांच्या मोडॅलिटीज आणि त्यांचे जे काही स्टुडंट्स आहेत हे एवढे सक्सेसफुल का झाले, कारण जे मी मगाशी विचार करत होतो लिटरली आता सेशनच्या आधी आय वॉज थिंकिंग की 12 मिलियन स्टुडंट झाले याचे. देर आर सो मेनी गुड सक्सेसफुल स्टोरीज अँड ऑल. असं का? मग मी विचार केला की लेट्स गो इन टू 1940s, 1950, 1960. 1960 मध्ये 1950 मध्ये काय होतं. भले अमेरिका होती, ती अमेरिकेमध्ये सुद्धा इंटरनेट नसणार, लॅपटॉप नव्हते का कॉम्प्युटर नव्हते, काहीच नव्हतं. या लोकांचे लेक्चर्स व्हायचे, भाषणं व्हायची आणि अशी हजारो लोक असायची, शेकडो लोक असायची, चर्चमध्ये भाषणं व्हायची. आणि त्या चर्चला संबोधून ते मग त्या चर्चमध्ये जायचे, लोकांना शिकवायचे, पुस्तकं द्यायची. नंतर नंतर सीडीज किंवा कॅसेट्स आले, नॉट सीडी, कॅसेट टेप आले. असे खूप लोकांच्या कॅसेट टेप किंवा खूप लोकांची पुस्तकं लोक गोळा करायचे आणि हे ज्ञान लिमिटेड होतं. से फॉर एक्झाम्पल होजे सिल्वा जर का या सिटीमध्ये देतोय तर दुसऱ्या सिटीमध्ये लोकांना कळायचं नाही की इकडे काय चाललंय किंवा काय नाही.
आज काय झालंय, आज इकडे टाचणी पडली तरी अख्ख्या जगभर कळतं की काय झालं. वी आर इन टू द इरा ऑफ इन्फॉर्मेशन ओव्हरलोड, की जो त्यावेळेला नव्हता. त्यामुळं लोकांना काय झालं की हा त्यांनी ही टेक्निक शिकवली ना, थम आणि असं करायचं आणि आपण अल्फामध्ये जातो. लोक भाबडी होती आणि त्या भाबड्यापणामुळेच त्यांना त्या गोष्टी अचीव झाल्या सहज. आपण काय झालोय, आपण खूप क्रिटिकल झालोय, आपण खूप अनालिटिकल होत चाललोय, की हे असं कसं ते तसं कसं. मग आपल्याला एक टेक्निक, मग अजून एक टेक्निक, मग तिसरी टेक्निक, मग चौथी टेक्निक. का? कारण रोज उठून एक तरी युट्यूबवर येतोय, रोज उठून एक तरी नवीन रील बघायला मिळत आहे, एक कोणीतरी काहीतरी व्हिडिओ टाकतंय, आणि वी आर गोइंग फॉर ऑल दोज टेक्निक्स. मग आपण त्या टेक्निकच्या मागे पळत चाललो. या लोकांनी जे सांगितलं, अगेन गो बॅक टू द बेसिक्स अँड दॅट इज वेअर मोस्ट ऑफ द थिंग्स विल गेट सॉर्टेड. मोस्ट ऑफ द थिंग्स. स्विश आपण ऑलरेडी बघितलं. आपण NLP मध्ये स्विच तर अजून जास्त पॉवरफुल पद्धतीने बघितलं, की जे आपण आयडेंटिटीवर काम केलं. इथं त्यांनी थोडस होजे सिल्वाचं जे स्विच आहे त्याला मेंटल स्क्रीन टेक्निक म्हणतो तो, की तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला बघायचंय की तुम्ही सक्सेसफुल झाला आहात. त्याच्यापेक्षा आय फील NLP इज मच ॲडव्हान्स रादर दॅन होजे सिल्वा. स्टेट मॅनेजमेंटमध्ये अगेन NLP मध्ये खूप साऱ्या स्टेट्स आपण मॅनेज करतो वेगवेगळ्या. एक्साइटमेंट आहे, हॅपीनेस आहे, या सगळ्या स्टेट आहेत. जसं होजे सिल्वा फक्त अल्फा स्टेटवरच काम करतो. कॉन्फिडन्स जर का मला पाहिजे असेल तर होजे सिल्वा नाही देऊ शकत. मला इंटरव्ह्यूला जायचंय, मला एखाद्या मीटिंगला जायचं आणि मला तिथं चांगलं प्रेझेंट करायचंय, तिथं होजे सिल्वाची मेथड काम नाही करत. होजे सिल्वाची मेथड तर काम करते तुम्हाला अल्फा स्टेटमध्ये घेऊन जाण्यासाठी. तुम्ही त्या पीसफुल स्टेटमध्ये जाता आणि तिथं तुम्ही प्रोग्रामिंग करता. ऑफकोर्स NLP मध्ये इन्स्टंटली तुम्हाला त्या गोष्टी मिळतात, की मला आत्ता काहीतरी गोष्ट आहे, मला आत्ता एखाद्या क्लायंटची मीटिंग आहे, मला आत्ता एखादा इंटरव्ह्यू आहे, मला आत्ता काहीतरी करायचं. सो तिथं वी आर इन टू मच बेटर थिंग विथ रिस्पेक्ट टू. आय एम जस्ट कम्पेअरिंग दीज टू. फ्युचर पेसिंग, टाइमलाईन थेरपी, या दोन्ही गोष्टी अफलातून आहेत, खूप जबरदस्त आहेत, की ज्या वेळेला तुम्ही तुमचं फ्युचर डिझाईन करता, रिडिझाईन करता. तुम्ही पास्ट पण आपण रिडिझाईन केलंय, आपण ह्याच्यावर पण काम केलेलं आहे. जसं फ्युचर पेसिंग सांगितलं तसं होजे सिल्वानी मागच्या लाईफचं काही सांगितलं नाही किंवा पास्ट बद्दल काही तो बोलत नाही, की जिकडे आपण रिव्हिजन सारखी टेक्निक शिकलेलो सगळेजण. रिवाइज करा, मागचा दिवस रिवाइज करा, मागचा आठवडा रिवाइज करा, मागचा महिना रिवाइज करा. यू डू द रिव्हिजन. अगेन दॅट इज व्हॉट यू आर क्रिएटिंग अ न्यू व्हिज्युअलायझेशन. तुम्ही एक नवीन गोष्ट व्हिज्युअलाइज करताय आणि माइंडला कळत नाही की हे व्हिज्युअलायझेशन आहे का सत्य आहे. त्यामुळे ते सत्य मानतं. सो यू व्हिज्युअलाइज दोज थिंग्स. वी हॅव लर्न समथिंग डिफरंट ऑर समथिंग सिमिलर टू दिस. अल्फा टेक्निक्स त्याचे आहेत, प्रॅक्टिकल टेक्निक्स, थ्री फिंगर टेक्निक्स आहे त्याच्या, मेंटल स्क्रीन टेक्निक आहे. सो देर आर सो मेनी टेक्निक्स विच ही taught. Now, let's understand what is this alpha टेक्निक. पहिले तर आपण अल्फा टेक्निक बद्दल बोलूयात, की जी सगळ्यात त्याची पॉवरफुल टेक्निक आहे, सगळ्यात चांगली टेक्निक. ही टेक्निक काय करायची, कशी करायची, तर होजे सिल्वानी दोन गोष्टी त्याच्यात दिलेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही नंबर्स काउंट करायचे रिव्हर्समध्ये, 100 to 1. म्हणजे तो म्हणतो की जर का तुम्ही बिगिनर असाल तर तुम्हाला 100 to 1 करावं लागतील. नंतर तुम्ही 50 to 1 करा, नंतर 20 to 1 करा, मग 10 to 1 करा, आणि नंतर 3 to 1 करा. मग अल्फा स्टेटमध्ये जाण्यासाठी व्हॉट इज द प्रोसेस? यू सिट इन अ कम्फर्टेबल पोझिशन, आणि आत्ता मी फक्त तुम्हाला एक, काय म्हणतात त्याला, स्टेप सांगतो कशी करायची. की आपल्याला कम्फर्टेबल पोझिशनमध्ये बसायचंय आणि डोळे जे आहेत ना ते 20 डिग्री अप ठेवायचेत. 20 डिग्री असं समोर नाही बघायचं किंवा खाली पण नाही बघायचं, इकडं तिकडं नाही बघायचं. डोळे जरी बंद असतील तरी 20 डिग्री, 20 डिग्री अप साईड. आता जर का तुम्ही 20 डिग्री अप असं बघितलं तर आपण ज्याला म्हणतो आज्ञाचक्र, आपण त्या चक्रावर थोडक्यात बघितल्यासारखं आपण करतोय. सो वी लुक ॲट 20 डिग्री अबाव, आईज क्लोज, 20 डिग्री अप, अँड देन त्याची जी
डायरेक्टली एंडची टेक्निक आहे ती मी सांगतो, कारण तुम्ही सगळेजण ऑलरेडी या गोष्टी करताय. त्यामुळं तुम्हाला 100 to 1 करायची गरज नाही. तुम्हाला तर का वाटत असेल तर आय वुड रेकमेंड की 20 ते 1 करा तुम्ही, की 20, 19, 18, जस्ट काउंटिंग द नंबर अँड गोइंग इन टू अल्फा स्टेट. अदरवाईज होजे सिल्वाच्या नुसार तो म्हणतो की सिट कम्फर्टेबली 20 डिग्री अप अँड से नंबर 3 3 टाइम्स. 3 हा नंबर तुम्हाला बघायचा आहे तुमच्या मेंटल स्क्रीनवर. 3 3 3. देन नंबर 2 3 टाइम्स. 2 2 2. देन नंबर 1 3 टाइम्स. 1 1 1. अँड अगेन यू आर प्रेसिंग द थंब अँड फिंगर. तुम्ही हे थंब आणि फिंगर प्रेस करता आणि म्हणता की आय एम गोइंग इन टू अल्फा स्टेट इमिजिएटली. तुम्ही हे अँकरिंग ऑलरेडी करताय. तुम्ही अल्फा स्टेटमध्ये जाताय आणि 3 to 1 म्हणजे 3 3 3 2 2 2 1 1 1. हे जेव्हा तुम्ही मेंटली रिहर्स करताय, तुमच्या मेंटल स्क्रीनवर तुम्ही बघताय 3 हा आकडा 3 वेळा. म्हणजे 3 3 3 असताना एकदा 3 बघितला, पुसला, परत एकदा 3 बघितला, पुसला, परत एकदा 3 बघितला, पुसला. किंवा वेगवेगळ्या कलरमध्ये बघितला. पहिला 3 मी रेड कलरमध्ये बघतो, दुसरा ग्रीन कलरमध्ये बघतो, मग व्हाईटमध्ये बघतो, मग 2 येल्लोमध्ये बघतो, परत रेडमध्ये बघतो. सो इट इज युअर चॉईस. इट इज युअर चॉईस. किती साईजचा बघायचा, छोटा मोठा बघायचा, इन दॅट इट इज नॉट अबाउट बिग साईज ऑर स्मॉल साईज. हे जेव्हा तुम्ही करता 3 3 3 2 2 2 1 1 1, आणि जेव्हा तुम्ही अँकरिंग करता, बेसिकली अँकरिंग आणि हे टेक्निकच आहे की ज्या वेळेला तुम्ही अल्फा स्टेटमध्ये तुम्ही जायला लागता इन्स्टंटली. ओव्हर पिरियड ऑफ टाइम तो जे म्हणतो की 100 ते 1 काउंट करा. विचार करा, 100 ते 1 काउंट करायचे. 100, 99, 98, आणि हे शांतपणे करायचंय. काही अजिबात घाई गडबड नाही, काही नाही. अजून एक टेक्निक आहे, अगेन विच इज नॉट अन अल्फा फोर्जे सिल्वर टेक्निक, पण त्याच्यामध्ये पण सिमिलर आहे. की फक्त तिथं काय आपण म्हणतो की इमॅजिन करा की तुम्ही एका बीचवर बसलेला आहात आणि बीचवर तुम्ही त्या वाळूमध्ये 100 आकडा लिहिता, एक लाट येते, 100 पुसलं जातं. परत 99 लिहिता, एक लाट येते, 99 पुसलं जातं. 98 लिहिता, एक लाट येते, 98 पुसलं जातं. 97 पुसलं जातं. असं करता करता तुम्ही 1 पर्यंत या. हे ज्या लोकांना झोपेचा वगैरे प्रॉब्लेम असतो त्यांना मी सांगतो की हे टेक्निक करा आणि तुम्ही 100 ते 1 येतंय का बघा. बऱ्याच वेळेला लोक तिथपर्यंत 1 पर्यंत पोहोचू शकत नाहीत, कारण इट बिकम सो बोरिंग, बोरिंग की तुम्हाला झोप ऑटोमॅटिक लागते. झोप न लागायचं कारण काय, की आपण एक्साइटेड असतो. व्हॉट्सॲप, इन्स्टा, अमुक तमुक स्क्रोलिंग करतोय, काही ना काही काही ना काही एक्साइटमेंट माइंडला मिळते, मग त्याला झोप येत नाही. म्हणजे नेटफ्लिक्सच्या सीईओचं एक स्टेटमेंट होतं की आमचा सगळ्यात मोठा शत्रू कोण आहे. हु इज आवर बिगेस्ट एनिमी, हु इज आवर बिगेस्ट कॉम्पिटिटर. अँड ही सेड स्लीप. लोक झोपली हे आमचं सगळ्यात मोठं कॉम्पिटिशन आहे. आम्हाला पाहिजेत की लोक झोपू नयेत. ते दिवस रात्र 24 तास त्यांनी स्क्रीनवर बघत राहावं. दॅट इज व्हॉट ऑल दी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आर सेईंग. त्यांच्यासाठी तुम्ही झोपणं म्हणजे इट इज देअर कॉम्पिटिशन. दॅट इज हाऊ दे आर थिंकिंग. दॅट्स हाऊ these big companies आर थिंकिंग की दिस इज आवर कॉम्पिटिटर. म्हणजे युट्यूबसाठी फेसबुक कॉम्पिटिटर नाहीये, फेसबुकसाठी हा कॉम्पिटिटर नाहीये, नेटफ्लिक्स कॉम्पिटिटर, नेटफ्लिक्ससाठी अमेझॉन प्राईमवाले कॉम्पिटिटर नाहीये. ते आहेत, पण त्यांच्यापेक्षा सगळ्यांचा एक मोठा बाप कॉम्पिटिटर कोण आहे? आपली झोप. कारण ज्या मुमेंटला मी झोपणार त्या मुमेंटला सगळं बंद होणार. न नेटफ्लिक्स, न युट्यूब, न फेसबुक, न इन्स्टा, न काय, काहीच नाही, ऑटोमॅटिक. मग कोण बघणार ते? त्यांनी जर का बघितलं नाही तर पैसे कसे मिळणार? सो व्हॉट आय वॉज सेइंग, 100 to 1 जर का तुम्ही काउंट करत असाल, दॅट इज लाईक गुड. इनिशियली करायचं असेल तर तुम्ही ही टेक्निक अशा पद्धतीने चालू करा की झोपायला जायच्या आधी 100 to 1 काउंट करायचे. तुमच्या थंब आणि याला, आता त्यांनी थंब आणि टू फिगर सांगितलं, तुम्हाला जर का वेगळा अँकर करायचं तर वेगळा करू शकता, बट आय फील दिस इज इझी.
उगाचच काहीतरी वेगळं करण्याच्या नादात काही गरज नाहीये. व्हॉट एव्हर इज इझी, कारण झोपल्या झोपल्या आपण असं हे करू शकतो. हे आपण हात असे करू शकतो बसल्यावर किंवा झोपताना, किंवा तुम्हाला वन फिंगर जरी करायचंय, टू फिंगर्स करायचे, व्हॉट एव्हर यू फील, डू दॅट अँकरिंग अँड गो इन टू दॅट अल्फा स्टेट. आता हे सगळं सांगण्याचं प्रयोजन काय? कारण आपण जेवढे काही टेक्निक शिकलेलो आहे, मला काही जणांचे फोन आले की या टेक्निक्स असं होतंय तसं होतंय, हे का ते का. द रिझन इज, म्हणजे हे ऑब्झर्व झालं माझ्याकडून की लोक काय करतात की चला आता सगळं काम झालं, आवरलं, आता बसलो, आता मी स्विच करतो. म्हणजे तुम्ही ऑलरेडी कुठल्या तरी एका बीटा स्टेटमध्ये आहात. ऑलरेडी आपण कामात आहोत, ऑलरेडी आपलं ते वेवलेन्थ अशा चालू आहेत, आणि त्या ह्याच्यात आपण बसतो आणि डायरेक्ट एखादी गोष्ट चालू करतो, डायरेक्ट एखादी टेक्निक चालू करतो. अशा बीटा स्टेटमध्ये केलेली टेक्निक तेवढी फ्रुटफुल होणारच नाही. थोडक्यात काय की तुम्हाला एक पाणी आहे, त्या पाण्यामध्ये तुम्हाला तुमचं प्रतिबिंब जर का बघायचं आहे, आणि त्या पाण्यामध्ये तुम्ही 10 दगडं मारलीत, तर कसं पाणी घालतंय, तुम्हाला तुमचं रिफ्लेक्शन दिसणारच नाही. एक्झॅक्टली तेच होतंय. आपण बीटा स्टेटमध्ये आहे म्हणजे ती 10 दगडं येत आहेत किंवा वरून पाऊस पडतो आणि मी माझं प्रतिबिंब बघायचा प्रयत्न करतोय, रिफ्लेक्शन येणार नाही. रिफ्लेक्शन केव्हा येईल? ज्या वेळेला शांत असेल पाणी. आणि हे जेव्हा पाणी शांत आपल्याला करायचं आहे, दॅट इज अन अल्फा स्टेट. मग त्या अल्फा स्टेटमध्ये नाव यू डू विच एव्हर टेक्निक यू वॉन्ट टू डू. तुम्हाला रिव्हिजन करायचंय, तुम्हाला स्विच पॅटर्न करायचं आहे, तुम्हाला व्हिज्युअलायझेशन करायचंय, तुम्हाला जी कुठली टेक्निक करायची आहे, मनी काउंटिंगची टेक्निक करायची आहे, किंवा तुम्हाला विच एव्हर टेक्निक यू वॉन्ट टू डू फॉर मॅनिफेस्टेशन, विच एव्हर टेक्निक यू वॉन्ट टू डू, फर्स्ट लर्न टू गो टू अल्फा स्टेट. ह्याच्याबरोबर होजे सिल्वानी काही फ्रिक्वेन्सीज पण दिलेल्या आहेत. आय पर्सनली डोंट यूज दोज फ्रिक्वेन्सीज, कारण मला त्याचा म्हणजे सपोर्टपेक्षा इरिटेशन जास्त होतं. कारण त्या फ्रिक्वेन्सी जरा अशा म्हणजे टक 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 असा आवाज येत राहतो कंटिन्यू कानामध्ये. आणि त्या आहेत, दोज आर फ्रिक्वेन्सीज, नो डाऊट अबाउट इट, बट समहाऊ आय फील नॉट कनेक्टेड विथ दोज काइंड ऑफ फ्रिक्वेन्सीज. आणि अल्टिमेटली परत ते झालं ना की मग मग दरवेळेला मी डिपेंडंट होतो की माझ्याकडे मोबाईल पाहिजे, माझ्याकडं इयरफोन्स पाहिजेत, हे पाहिजे, मगच मी अल्फा स्टेटमध्ये जाणार. एवढे आपण त्याला अडथळे करण्यापेक्षा मी डोळे मिटले आणि अल्फा स्टेटमध्ये जाऊ शकतो. दॅट इज मच बेटर. सो बिफोर गोइंग इन टू एनी स्टेट, सी बेसिकली काय, तुम्ही बीटामधून आहे ना, आपण बघा, जी लोक जिम करतात किंवा कुठल्याही प्रकारचं एक्सरसाइज करतात अंडर अ गाइडेड सुपरवायझर, तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा वॉर्मअप करायला सांगतात. कुठलाही जिम इन्स्ट्रक्टर, कुठला योगा टीचर तुम्हाला म्हणतं की हा चला आता चालू करा. पहिले वॉर्मअप करायला सांगतात. तुमची बॉडी हळूहळू हळू तयार होती, तुमचे सगळे बॉडी पार्ट्स तयार होतात, आणि मग तुमचे एक 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 स्टेप बाय स्टेप ती गोष्ट इन्क्रीज होत असतील. तुमच्या जिम मध्ये असेल किंवा आपण आपल्या योगासनामध्ये असेल. आणि हे सगळं जिम किंवा या जिम वर्कआउट झाला, योगासनाचं वर्कआउट झालं, त्याच्यानंतर सुद्धा परत तुम्ही सिंपल आसन असतात काही करायचे, किंवा तुमची काय म्हणतात त्याला, तो जो वॉर्मअप असतो तसेच एक कूलिंग डाऊन साठी काही गोष्टी असतात की जे आपण कूल डाऊन करतो आणि मग तिथून बाहेर पडतो. सो असं होत नाही की तुम्ही आलाय जिम मध्ये, दाड 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 एक्सरसाइज केली, लगेच निघून गेलाय, गाडी काढली आणि आपल्या कामाला लागलाय. नो. तुम्ही येता, तुम्ही वॉर्मअप करता, मग तुमची इंटेन्सिटी हळूहळू हळूहळू वाढवता, आणि मग एका पीक नंतर परत इंटेन्सिटी थोडी कमी 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 करत, नाव यू सेटल डाऊन, कूल डाऊन, नाव यू गो आउट ऑफ दॅट एक्सरसाइज. आपल्या मॅनिफेस्टेशनच्या कुठल्याही टेक्निकमध्ये बऱ्याच वेळेला कदाचित हा तुम्हाला आत्ता रिअलाइज होईल की कदाचित तुम्ही पण ही मिस्टेक करताय, की तुम्ही डायरेक्ट येताय, ती टेक्निक अप्लाय करता आणि निघून जाता. बऱ्याच वेळेला आपल्याला वेळ पण नसतो, की मग काय होतं की ती टिक मार्क ऍक्टिव्हिटी म्हणून आपण ती टेक्निक करतो, हा चला यार करायचं होतं करून घेतलं. बीटा स्टेटमध्ये केलेलं आहे, दिसणार नाही.
जसं आपण म्हणतो की ते पाणी आहे, त्या पाण्यावर एवढे तरंग उमटत आहेत आणि मी माझं रिफ्लेक्शन बघायचा प्रयत्न करतो, ते दिसणारच नाही. तसंच होतंय. तर ते होऊ नये ह्याच्यासाठी प्लीज अंडरस्टँड, डू द अल्फा स्टेट फर्स्ट, देन डू द अल्फा स्टेटच्या बरोबरच आपलं अँकरिंग इथं पण करू शकतो आपण, की या स्टेटमध्ये मी अँकर झालो आणि आता अँकरिंग मधून नाव आय वॉन्ट टू डू द फर्दर वर्क. मग मला जे काही काम करायचंय ते मी करीन पुढं. मला व्हिज्युअलाइज करायचंय, मला गोल सेटिंग करायचं आहे, मला माझे रिव्हिजन ऍक्टिव्हिटी करायची, व्हॉट एव्हर इट इज. सो एन्श्युअर की या गोष्टी आपल्याला केल्याच पाहिजेत या सगळ्या ह्याच्या. तर इट विल इट विल देन ओनली इट विल गिव्ह यू द रिक्वायर्ड रिझल्ट. तरच आपल्याला रिझल्ट येतील. अदरवाईज व्हॉट विल हॅपन, वी विल स्टील गो इन टू द सेम थिंग. मेंटल स्क्रीन टेक्निक, अल्फा आणि थ्री फिंगर टेक्निक क्लिअर झाली. की अल्फामध्ये आपल्याला 20 डिग्री अप बघायचंय आणि रिव्हर्स काउंटिंग करायचंय. इनिशियली ऍज अ सेड, तुम्ही 20 ते 1 करा, 25 ते 1 करा, 50 ते 1 करा, जेवढं तुम्हाला वाटतं की हा मला वेळ घ्या. टेक टाइम. म्हणजे लेट द बॉडी सेटल, लेट द माइंड सेटल. उगाच घाई गडबड चालू आहे, माझ्याकडे 5 मिनिटं आहेत. तर 5 मिनिटं जर का तुमच्याकडे असतील ना, तर मी तर म्हणतो 4 मिनिट तुम्ही फक्त अल्फा स्टेटमध्ये जाण्यासाठी द्या. आणि त्या एका मिनिटामध्येच तुमची ऍक्टिव्हिटी करा. दॅट विल गिव्ह यू मच मोर रिझल्ट रादर दॅन 5 मिनिटामध्ये मी काहीतरी करतोय, मग माझ्या डोक्यात हे पण येते ते पण येते. काही नको. शांतपणे येणं, प्रेझेंटमध्ये येणं, दॅट इज दी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. की तिथंच मॅक्सिमम लोक मिस्टेक करतात. आपण ते ब्रिदिंग करत नाही, आपण त्या ऍक्टिव्हिटी करत नाही, आणि वी वॉन्ट द इन्स्टंट रिझल्ट. मेंटल स्क्रीन टेक्निक आहे त्याची टेक्निक की ज्याच्यामध्ये ही डिस्क्राईब्स की तुम्ही एक मोठी स्क्रीन बघा आणि त्या स्क्रीनवर तुमचे गोल्स अचीव झालेत असं बघा. किंवा मिरर टेक्निक आहे, त्याच्यामध्ये तो म्हणतो एक एक मिरर बघा व्हाईट कलरचा, की ज्याच्यामध्ये तुमचा प्रॉब्लेम आहे, आणि एक मिरर आहे ब्ल्यू कलरचा की ज्याच्यात सोल्युशन आहे. तर व्हाईट कलरचा मिरर डिसअपियर होतोय आणि ब्ल्यू कलरचा मिरर येतोय. समहाऊ सिमिलर लाईक आवर स्विच पॅटर्न. अजून एक त्याची टेक्निक आहे की असे चौकोन स्क्वेअर मध्ये तुमचा प्रॉब्लेम बघा आणि इमॅजिन करा की तो स्क्वेअर तुम्ही असं ढकलताय आणि त्याच्या जागी सोल्युशन येतंय. म्हणजे तो जो मिरर आहे किंवा तो स्क्वेअर आहे, त्या स्क्वेअर मध्ये मी माझा प्रॉब्लेम बघतोय आणि तो प्रॉब्लेम सरकवतोय असा, आणि मला समोर माझं सोल्युशन दिसतंय. त्याच्यात पण त्यांनी सांगितलं की तुम्ही राईट कडून लेफ्ट कडे सरकवा. अगेन राईट कडून लेफ्ट कडे सरकवा, हे त्याचं सजेशन. आता ह्याच्यामध्ये थोडंसं जर का NLP किंवा टाइमलाईन थेरपीचा विचार केला तर नॉट नेसेसरी प्रत्येकाला राईट कडून लेफ्ट कडं. म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याला पण, आय डोंट नो अबाउट अदर पीपल, बट वी माइट फील की दिस इज उलटा. आपण उलटी गंगा वाहती असं वाटतंय, कारण आपण आपलं बाय डिफॉल्ट नेचर आहे लेफ्ट टू राईट. आपण लिहिताना बघा लेफ्ट टू राईट लिहितो, वाचताना पण लेफ्ट टू राईट वाचतो. मग जर का मी असं करतो, ह्याचा अर्थ मी कदाचित ती गोष्ट माझ्याकडं अजून टाकतोय. मला जर का एखादी गोष्ट, आपण म्हणतो ना बाजूला हो, जर का एखाद्याला म्हटलं बाजूला हो, तर मी असं म्हणणार का असं म्हणणार. इमॅजिन करा की तुम्हाला एखाद्याला बाजूला करायचं तर तुम्ही नॅचरली कसा हात हलवणार. थिंक अबाउट इट. एखादी गोष्ट तुम्हाला बाजूला करायची, तर कसं, तुमच्या समोर एखादी माशी आली तर तुम्ही राईट टू लेफ्ट करता का लेफ्ट टू राईट करता. जे तुम्ही करता ह्याचा अर्थ तुम्ही ती गोष्ट, तुम्हाला ती नकोय. तो एखादा मच्छर असेल, ती एखादी माशी असेल, एखाद्याला मी म्हणतो अरे तर बाजूला हो पटकन, मला जायचंय पळत. त्यावेळेला मी मी पर्सनली आय एम डुईंग राईट टू लेफ्ट टू राईट. एक मी चाललोय आता दरवाजातून आणि मध्ये सपोज माझा मुलगा उभा आहे आणि मला पटकन खाली जायचंय, तर मी त्याला असं ढकलणार, मी असं नाही ढकलणार. नॅचरली आपण काय करतोय ते ऑब्झर्व करा. डोंट गो बाय द बुक्स. बुक्समध्ये त्यांनी दिलंय की राईट टू लेफ्टच करायचंय, पण जर का माझं ओरिएंटेशन लेफ्ट टू राईट असेल तर ती टेक्निक उलटी तुमच्यावर म्हणजे उलटेल. ते म्हणजे आपण काय करू, तो प्रॉब्लेम आपल्याकडे अजून आणू.
तो प्रॉब्लेम घालवायचा आहे आणि तिथं नवीन सोल्युशन आणायचं आहे. दॅट इज व्हॉट इज अ मेंटल स्क्रीन टेक्निक किंवा मिरर टेक्निक. ब्ल्यू मिरर, व्हाईट मिरर. आता त्यांनी त्या गोष्टी तशा दिल्या. आजकालच्या जमान्यामध्ये वी कॅन हॅव मूवी थिएटर, लाईक अ बिग मूवी थिएटर. मिरर छोटासा कशाला, मोठं मूवी थिएटर घेऊन मस्त मोठं क्लिअर पिक्चर बघू आणि एन्जॉय दॅट. त्याच्या प्रोसेसमध्ये जर का बघितलं, द फर्स्ट थिंग इज वन मस्ट रिलॅक्स. पहिले तर तुम्ही रिलॅक्स व्हा, अल्फामध्ये एंटर करा. देन यू व्हिज्युअलाइज व्हॉट यू वॉन्ट टू व्हिज्युअलाइज, फील, रिटर्न बॅक अँड टेक ॲक्शन. These आर द 6 स्टेप प्रोसेस फॉर हिज टेक्निक. पहिले तर रिलॅक्स होणे. आपण इथंच बऱ्याच वेळेला आपण इथंच गडबडतो की रिलॅक्सच होत नाही. आपण बसतो की चला आता व्हिज्युअलाइज करायचंय. अरे तू आत्ता कामावरून आलायस, अरे आत्ता तू एवढं पसारा आवरलायस, जरा 2 मिनिटं शांत बस. किंवा आत्ता काहीतरी पुस्तक वाचतोय, आता पुस्तक ठेवून दिलं, हा चला आता मी व्हिज्युअलाइज करतो. म्हणजे एखादी ऍक्टिव्हिटी करताना तुम्ही ॲब्रप्टली ती क्लोज करता आणि लगेच व्हिज्युअलायझेशन करताय किंवा लगेच रिव्हिजन करताय किंवा लगेचच तुमचे स्विच पॅटर्न करताय. दॅट इज नॉट द वे. बघा, कदाचित तुम्ही या गोष्टी करत असाल किंवा चुका करत असाल त्याच्यामुळे रिझल्ट येत नसतील. तर तुम्ही जी काय ऍक्टिव्हिटी करायची, करण्याबाबत काहीच नाही, करायलाच पाहिजे त्या गोष्टी सगळ्या ज्या आहेत त्या तुम्ही करा. तुमची कामं अमुक तमुक ते झाल्यानंतर हॅव अ पॉज, गेट इन टू अ रिलॅक्स मोड. एकदा रिलॅक्स व्हा, तुमची बॉडी ब्रिदिंग स्टेबल होऊ देत, मग यू एंटर इन टू दी अल्फा. मग तुम्ही अल्फामध्ये एंटर करा. मग इथं व्हिज्युअलाइज म्हणतोय तो, आणि ते व्हिज्युअलायझेशन त्याचं काम आहे, त्याचं टेक्निक आहे. आपल्याला काय करायचं, आपल्याला रिव्हिजन करायची, आपल्याला गोल सेटिंगचं व्हिज्युअलाइज करायचंय, आपल्याला मनी काउंटिंग करायचंय, व्हॉट एव्हर यू कॅन डू दॅट. फील दॅट फिलिंग. व्हिज्युअलायझेशनमध्ये आपण या सगळ्या गोष्टी तिन्ही गोष्टी टाकतो. मी बघणार काय, मी ऐकणार काय, मी काय फील करणार, एव्हरीथिंग. अँड ते करा. ते किती वेळ करायचं, आता ह्याला पण काही जण असतात की सर हे किती वेळ करू. देर इज नो पॅरामीटर की 2 मिनिट करायला पाहिजे का 10 मिनिटं करायला पाहिजे. जेवढ्या वेळ तुम्हाला छान वाटते तितक्या वेळ करा. ओढून ताणून मी जर का म्हटलं नाही 11 वेळा करायलाच पाहिजे, मग काय होतं, मग दॅट बिकम्स अ टिक मार्क ऍक्टिव्हिटी. मला स्वतःला जर का 2च मिनिटं आवडतंय आणि मला कोणीतरी सांगितलं की नाही 11 मिनिट कर, तर मी पहिले 2 मिनिटं मनापासून करीन, नंतरची 9 मिनिटं बळजबरीने करीन. काहीच उपयोग नाही. त्याच्यापेक्षा तुम्हाला मनापासून 2 मिनिटं वाटतं ना, 2च मिनिटं करा. मनापासून मला 5 मिनिटं वाटतं ना, 5च मिनिटं करणं. बट जे काय करायचं ते मनापासून फील करायचं. देन कम बॅक अँड देन इम्पॉर्टंटली टेक ऍक्शन. इट इज नॉट लाईक की चला व्हिज्युअलाइज केलं आणि आता मी निवांत झालो, आता ऑटोमॅटिक पैसे येतील. आय नीड टू टेक ऍक्शन, बट नाव आय एम टेकिंग ऍक्शन फ्रॉम अ डिफरंट माइंडसेट. मी एका वेगळ्या माइंडसेटने ऍक्शन घेतोय आणि त्याचे रिझल्ट नक्कीच वेगळे येतील. सो नाव, इफ यू हॅव एनी क्वेश्चन, जे काही तुम्हाला समजलंय नाही समजलं किंवा यू वॉन्ट सम मोर क्लॅरिफिकेशन, वी आर ओपन फॉर दॅट. एनिथिंग विच यू वॉन्ट. येस तनुजा मॅम. सर, कधी कधी ना असं होतं की व्हिज्युअलायझेशन करताना आपली चांगली स्टेट बघतो आपण, पण नंतर कंटाळा येतो किंवा ऍक्शन घेताना पण कंटाळा येतो. तर यासाठी काय करावं लागेल? की ना ती व्हिज्युअलाइज करायचाच कधी कधी आपण एक चांगली स्टेप बघतो की हा ठीक आहे, माझी प्रॅक्टिस मी अशा पद्धतीने करते, फ्लरिश करते, पण ते बघताना कधी कधी कंटाळा येतो. असं का होत असेल ओके. की अशी त्या स्टेपला मी जाऊ की नको जाऊ, अशी एक भ्रमावस्था निर्माण होते परत. जे आपण त्याला मराठीमध्ये शुद्ध मराठीत म्हणतो की कळतंय पण वळत नाही, की मला कळतं हे केलं पाहिजे पण मी ते करत नाही का, कारण माइंड इज कंट्रोलिंग मी.
आय एम नॉट इन बरोबर. द कंट्रोल ऑफ माय सेल्फ. माय माइंड, माय मंकी माइंड इज कंट्रोलिंग, की चल यार आता नको करू, आता बघूयात आपण पिक्चर बघत बसू, आता आपण काहीतरी टाइमपास करत बसतो, आता आपण फेसबुक बघत बसतो. हे आपल्याला कुठेतरी त्या ॲनिमलला ट्रेन केल्यासारखं त्याला ट्रेन करावं लागणार. जसं एखाद्या माणसाला वर्कआउट करायचंय, तुम्ही विचारा, 10 पैकी 10 लोक म्हणतील कदाचित की यार आम्हाला नाही आवडतो रोज वर्कआउट करायला, पण आम्ही रोज करतो. आवडतं का तुम्हाला? कदाचित नसेल आवडत, पण आम्ही करतो का? कारण आम्हाला माहिती की ही गोष्ट उपयोगाची आहे. तुम्ही म्हणजे आय एम नॉट सेइंग की एव्हरीबडी विल से लाईक दिस, बट जनरली इफ यू आस्क मी, डू आय लव्ह वर्कआउट? नो. बट डू आय डू इट? येस. म्हणजे तुम्हाला आवडू न आवडू तुम्हाला ते करायचंय का? कारण दॅट इज युअर हायेस्ट गोल इज मोर इम्पॉर्टंट दॅन युअर करंट ते प्लेजर. जे हायेस्ट गोल आहे तुमचं ते जास्त महत्वाचं जाऊ. आहे, रादर दॅन माझं आता करंट प्लेजर काय, की चला मी आता फेसबुक स्क्रोल करतो, मी आता काहीतरी टाइमपास करतो. यापेक्षाही माझं जे आपण पेन प्लेजरचं प्रिन्सिपल बघितलं सगळ्यांनी, त्या पेन प्लेजरच्या प्रिन्सिपलनुसार दॅट इज मोर प्लेजरेबल. ते कदाचित आत्ता ते करण्यासाठी पेन देत असेल मला, बट डेलिबरेटली आय हॅव टू टेक ऍक्शन. There is something known as discipline, there is something known as consistency, and that will beat everything. कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिननी जर का आपण केलं, भले रोज 5 मिनिटं 10 मिनिटं जे काय असेल ते, दॅट विल बीट एव्हरीथिंग. आय लाईक इट ऑर आय हेट इट, बट करना तो पडेगा. जसं शाळेमध्ये अभ्यास करावाच लागतो. आय लाईक इट ऑर आय डोंट लाईक इट. मला इतिहास आवडतो का नाही आवडत कोणी विचारत बसत नाही, तुला गणित आवडतं का नाही आवडत कोणी विचारत बसत नाही. हे करना है मतलब करना है असं असतं. आणि आपण मारून मुटकून तो अभ्यास केलेला असतो, बरेचसे विषय आवडत नव्हते तरी केले, पास झालो. पण ते करणं गरजेचं होतं. आज जे काय आपण केलंय त्याच्यामुळे कुठंतरी त्या इतिहासाचा वाटा आहे की ज्याच्यात काहीतरी आपल्याला 40 मार्क पडले, आवडत नव्हते तरी केलं काम. एक्झॅक्टली इट इज लाईक दॅट. आणि वन्स वन्स जस्ट आत्ताच आपण जे ऑब्झर्व बघितलं ना, की होजे सिल्वानी 14 वर्ष त्याच्यावर काम केलंय. डोंट यू थिंक की त्याला किती एक्सपिरियन्सेस आले असतील, की किती काय म्हणतात त्याला प्रॉब्लेम्स आले असतील, 10 वेळा फेल्युअर झाला असेल. त्याची मुलगीवर तो काम करतो, ती मुलगी पण म्हणत असेल ना की तुम्ही पप्पा किती माझ्यावर हे काम करताय, मला कधी असं म्हणताय, कधी म्हणताय असं कर, कधी म्हणताय तसं कर, काहीच होत नाहीये. पेशन्स ठेवा, पेशन्स ठेवा, दॅट इज हाऊ, आणि यू हॅव टू डू इट डेली. ही एक काय म्हणतात त्याला कन्सिस्टन्सी, ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि माझे जे स्पिरिच्युअल गुरु आहेत त्यांना जेव्हा एकाने आम्ही बसलो होतो गॅदरिंगला, त्यावेळेस विचारलं की गुरुजी गेले मी 2 वर्ष 2.5 वर्ष ही गोष्ट करतोय, साधना करतोय, तरी मला असे अजून तसे थोडे थोडे रिझल्ट यायला लागलेत. तर ते हसले, म्हणले अरे तू चांगले की 2.5 वर्षात तुला थोडेसे का विना रिझल्ट यायला लागलेत. हा बघ म्हणे, हा 10 वर्ष करतोय, ह्याला अजून काहीच येत नाहीये, तरी तो कन्सिस्टंटली गेली 10-12 वर्ष येतोय आणि करतोय रोज. पण त्या माणसाला जेव्हा रिझल्ट येतील, दोज विल बी सो डिफरंट ॲट अ डिफरंट लेवल, कारण त्या माणसाने 10 वर्ष त्यात घातलेत. आपल्याला तिथंच आहे की आपण शॉर्ट टर्म ग्रॅटिफिकेशन बघतो, की आत्ता मला छान वाटतंय ना, आत्ता मला बरं वाटतंय ना, चला मग. म्हणजे एखादा माणूस आहे की त्याला आत्ता छान वाटतंय, पेढा खाऊयात, बर्फी खाऊयात, वडापाव खाऊयात, मला माहिती की ह्याचा पुढे जाऊन मला आरोग्यावर वाईट परिणाम होणार आहे, मला कदाचित डायबिटीस होऊ शकेल, त्याला काही अजून काही गोष्टी होतील. पण त्या डायबिटीस होईल तेव्हा बघू, आत्ता मला तो एन्जॉय करायचा आहे ना, लेट मी एन्जॉय दॅट. हो, आपण ऍटलिस्ट काय म्हणतात त्याला, वी आर वेल एज्युकेटेड अँड नॉलेजेबल पीपल. सो वी शुड नॉट डू लाईक दिस. एखाद्या नॉर्मल व्यक्तीने केलं तर आपण समजू शकतो. आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टी असताना आपण नाही करत, दॅट इज नॉट गुड. सो डेलिबरेटली यू हॅव टू टेक अ टाइम आउट फॉर दिस. एक टाइम टेबल ठरवा, टाइम टेबल बनवा आणि त्याच्यानुसार काम करतच राहा. सर, एक दुसरी माझी एक पेशंट आहे. तिच्या आईची ऍक्सिडेंट डेथ झाली आणि त्याच्यानंतर तिच्या शरीरावर खूप वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम, म्हणजे स्टुडंटच आहे. तर त्याच्यासाठी ह्या टेक्निक्स वापरू शकतो का? की तिला ग्रीफ काउन्सिलर्स कडे घेऊन जावं लागेल? पहिले तर तिला तुम्ही असं काउन्सिलिंग करा की बाबा रे, जे झालं
दॅट इज लाईक आपण जी पास्ट पेनफुल मेमरी रिमूव्हलची जी टेक्निक करतो, की थोडं थोडं त्याच्यातून आता तिला इमिजिएटली डायरेक्ट ती टेक्निक नका लावू, बट इनिशियली लेट हर कूल डाऊन, लेट हर कूल डाऊन, लेट हर रिमेंबर ऑल द हॅपी मेमरीज, लेट हर रिमेंबर ऑल द हॅपी मेमरीज विथ हर मदर. आणि एक जेव्हा ती अशा स्टेटमध्ये असेल, जेव्हा ती अशा स्टेटमध्ये असेल त्यावेळेला म्हणजे तुम्ही हे एकदा दोनदा तीनदा तीन चार वेळा तिच्याकडं करून घ्या. म्हणजे आज एकदा बोलवलं, 4-8 दिवसांनी परत एकदा बोलवलं, परत 4-8 दिवसांनी एकदा बोलवलं. आणि ज्या वेळेला तुम्हाला लक्षात येईल की हा आता ही मुलगी तिच्या आईबरोबरच्या ज्या हॅप्पी मेमरीज आहेत त्या आठवते, आता तुम्हाला एक काम करायचंय, ते म्हणजे त्या मुलीला म्हणायचं की आता तुझ्या आईला प्रॉमिस कर, जे काय आईला तू म्हणतीस, आई म्हणती, मम्मा म्हणती, मम्मी म्हणती, तुझ्या मम्मीला प्रॉमिस कर, तुझ्या आईला प्रॉमिस कर की मी खुश राहीन, कारण ही तुझी पण इच्छा होते की मी खुश राहावं. मी तुझं जे काही काम असेल ते काम करीन, तुला जे काही तुझी स्वप्न होती ती पूर्ण करायचा मी प्रयत्न करीन. आणि दॅट इज व्हॉट आय एम गोइंग टू डू. हे असं जर का तुम्ही नॉर्मल काउन्सिलिंग केलं, नाही तिला ऐकणार. पण ती जेव्हा त्या स्टेट ऑफ माइंड मध्ये जाईल, वेन शी इज इन दॅट स्टेट ऑफ माइंड, की ज्या वेळेला शी इज एन्जॉईंग विथ हर मदर, अँड नाव रिमूव्हल ऑफ पास्ट पेनफुल मेमरी करण्यापेक्षा गो बॅक टू अँड रिमेंबर द हॅपी मेमरीज. त्या हॅपी मेमरी रिमेंबर करता करता आता मी एकदम म्हणजे आता मी दुःखी नाहीये. द स्टेट ऑफ माइंड इज नॉट अनहॅपी, द स्टेट ऑफ माइंड इज येस आय एम रिमेंबरिंग दोज हॅपी मुमेंट्स. आता त्या हॅपी मुमेंटमध्ये यू टेक अ प्रॉमिस फ्रॉम हर की आय वॉन्ट यू टू प्रॉमिस युअर मदर दॅट आय विल बी हॅपी, की मी खुश राहीन, तुझं तुला जे काही स्वप्न होतं माझ्याबद्दलचं ते मी काम करीन. आणि इन जनरल एका आईला असं कधीच वाटणार नाही की आपली मुलगी रडावी. आणि नंतर तुम्ही तिला थोडंसं एक स्पिरिच्युअल काउन्सिलिंग पण करू शकता, की ज्या ज्या वेळेला तुम्ही असे खूप अति रडता किंवा खूप अति दुःखी होता, त्यावेळेला ऍक्च्युली तुम्ही त्या आत्म्याची ग्रोथ थांबवत असता. त्या आत्म्याला तर इथून बाहेर पडायचं असतं, त्याला त्याच्या पुढच्या डेस्टिनेशनला जायचं असतं. पण मी त्याला इतकं घट्ट धरून बसलोय की त्या आत्म्याला आपल्यामुळं बाहेरचा जे जो पुढचा प्रवास आहे तो करता येत नाही. सो ज्या मुमेंटला तुम्ही लेट गो करता, त्या मुमेंटला आपण म्हणतो, आपण हे जे काय म्हणतात त्याला, पितृ पंधरवडा वगैरे करतो किंवा पितरांना जे काही आपण त्यांचे वर्ष श्राद्ध वगैरे करतो, हे का, की आम्ही तुम्हाला मुक्त करतोय. आम्ही तुम्हाला मुक्त करतोय की तुमचा प्रवास पुढचा सुखाचा व्हावा. आम्हाला डेफिनेटली वाटतं की तुम्ही आमच्याबरोबर असायला हवे होते, नाही आहात. हा सृष्टीचा नियम आहे, एवढे लाखो वर्ष ह्या गोष्टी चालू आहेत, तर वी कांट चेंज दॅट. बट व्हॉट आय कॅन डू इज आय कॅन लेट गो. तुमचा पुढचा प्रवास नीट व्हावा. जर का मी अडकून ठेवलं तर त्या आत्म्याला पण कळतंय की ह्याच्यामुळे मी अडकलोय, पण तो येऊन तुम्हाला सांगू शकत नाही की अरे थोडक्यात एखाद्याला बाहेर जायचंय आणि मी त्याला दोरीने पकडून ठेवलंय. नाही चालणार. कुठंतरी मला जर का त्याला मुक्त करायचंय तर ती दोरी सोडावी लागेल, तो मुक्त होईल. आणि अल्टिमेटली मी पण त्याच वाटेवर चाललोय ना. मरे एक त्याचा दुजा शोक आहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. रामदास स्वामी म्हणून गेले तर 11 शब्द, फक्त 11 शब्द. मरे एक त्याचा दुजा शोक आहे, अकस्मात तोही पुढे जात आहेत. अरे आपण सगळेच त्या लाईनीत लागलो ना. सो हे हे थोडंसं स्पिरिच्युअल काउन्सिलिंग तुम्ही नंतर करा. कारण ही ज्ञानबाजी आहे ना, ही समजत नाही लोकांना, कारण ते त्या स्टेटमध्ये नसतात. आत्ताची स्टेट काय, फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन, अँगर, वाईट वाटतं, चिडचिडपणा, हे सगळ्या या स्टेट आहेत. त्या स्टेटमधून बाहेर काढण्यासाठी रिलॅक्स होऊ देत तिला आणि आस्क हर टू रिमेंबर द हॅपी मुमेंट्स, अँड देन यू स्टार्ट टेकिंग द प्रॉमिस की अरे मी नक्कीच आनंदी राहीन. आणि नंतर मग एकदा तुम्ही तिला काय म्हणतात त्याला, हे थोडं स्पिरिच्युअली बाबा अशा पण गोष्टी असतात, हे होतं ते होतं, या पण गोष्टी सांगून थोडं पॅसिफाय करा. दॅट इज व्हॉट आय वुड से. सर मग हे हॅपी मुमेंट आणि सॅड मुमेंटच्या ज्या हे करतात त्याचे हे कसं ठरवू? कारण की यावेळेस मी पास्ट लाईफच्या सगळ्या बॅड मेमरीज काढायच्या किंवा मग पास्ट लाईफच्या हॅपी मेमरी बरोबर राहायचं, हा डिफरेन्शिएट कसा करायचा? कोणत्या पेशंटसाठी कोणता आणि कोणासाठी कोणता?
सी आता ही जी डेथ वाली वगैरे केस आहे ना तिथं आय वुड ऑलवेज से की गो फॉर द हॅपी थिंग्स, कारण तुम्ही त्याच्याबद्दलचे जे काही वाईट मेमरीज ऑटोमॅटिकली म्हणजे ठीक आहे, दोन लोकांमध्ये आता तिची आणि तिच्या आईची कधी भांडणं झाली असतील, वादविवाद झाले असतील, हे प्रत्येकाचे होतातच. पण आत्ता मला जाऊन सॉरी म्हणता येत नाही किंवा आता काहीच करता येत नाही. सो नाव आय एम नॉट इन अ पोझिशन टू रिट्राईव्ह दोज अनवॉन्टेड मेमरीज. त्याच्यावर काम नाही करणार, कारण ते आता उपयोगाचं नाहीये. उपयोगाचं काय आहे, की जे काही राहिलंय माझ्याकडं त्या हॅपी मेमरीज, लेट मी वर्क ऑन दॅट. सो इन केस ऑफ डेथ और इन केस ऑफ समथिंग की जिथं तुम्हाला म्हणजे एक्स्ट्रीम केस झाली तिथं वी कांट डू एनिथिंग. एखादा माणूस कोमामध्ये गेला, एखादा माणूस हरवलेला असेल किंवा डेथच झाली, असे काही असेल तर. पण इन नॉर्मल केस यू माइट चूज की बाबा रे त्या व्यक्ती जिवंत आहे किंवा मला, अगेन ही केस टू केस डिफर करते की बाबा रे व्यक्ती जिवंत आहे, मला त्याचा त्रास होतोय, त्याचा विचार करून करून त्रास होतोय, मग यू डिलीट द मेमरीज. पण आता ती व्यक्ती गेली, आता त्याला तुम्ही त्याचा त्रास करून घेऊन किंवा तो मला असं बोलला ह्याचंही काही हे नाहीये, कारण त्याला काही अर्थच नाही ना. त्रास मला कधी होतो की तो मला असं बोलला आणि मला तो दिसतोय, मला माहिती की तो जगात आहे, मला असं वाटतं की जाऊन त्याला बोलावं, पण ते मी बोलत नाही त्याच्यामुळे तो त्रास माझ्याकडे राहतोय. पण एखादी व्यक्ती डिपार्ट झालेली आहे, आता तुम्हाला किती वाटलं की नाही मला त्याला चार शिव्या घालायच्या होत्या पण मी नाही घालू शकत किंवा मी आता काहीच करू शकत नाही, नाव आय हॅव क्लोज दॅट मॅटर, मग तो चॅप्टर क्लोज झाला. की ठीक आहे त्याला बोलायचं होतं, मला चार शिव्या द्यायच्या होत्या पण नाही देऊ शकलो, लेट इट बी. किंवा मला जे काही भांडण करायचं होतं ते करायचं होतं, नाही करू शकलो, लेट इट बी. सो केस टू केस या गोष्टी डिफर करतात. ऍटलीस्ट या केसमध्ये आय वुड से की गो फॉर द हॅपी मुवमेंट, रिव्हिजन करायची पास्टची, रिव्हिजन चांगल्या मेमरीज बद्दलची. दॅट इज वॉट यू शुड बी डुईंग. सो बेसिकली रिव्हिजन पास्टची का करतो मी, कारण मला तिला स्टेट ऑफ माइंड मध्ये आणायचंय. त्या स्टेट ऑफ माइंड मध्ये आणायचंय की जिथं ती हॅप्पी आहे आपल्या आई बरोबर. आणि मग आता त्या स्टेट ऑफ माइंड मध्ये मी प्रॉमिस घेतोय की आता तुला जसं हॅप्पी, तू पण हॅप्पी आहे, तुझी आई पण हॅप्पी आहे ना, असंच तू त्या हॅप्पी स्टेट ऑफ माइंड मध्ये तिला प्रॉमिस दे. आता हे स्टेट ऑफ माइंड वगैरे हे शब्द तिच्या पुढे नाही उतरायचंय. तिला फक्त एवढं म्हणतं, आता तू हॅप्पी आहेस ना, याच क्षणाला इमॅजिन कर की तू प्रॉमिस देतेस तुझ्या मम्मीला, तुझ्या आईला की बाबा रे मी आनंदी राहीन. सो इट इज ऑल अबाउट स्टेट मॅनेजमेंट. स्टेट मॅनेज करायची आपल्याला त्याची, कारण ती आता डाऊन स्टेटमध्ये आहे आणि आपण त्याला मोटिवेट केलं तर वी आर मिसमॅचर. एखादी व्यक्ती एकदम मायनसमध्ये ना आपण त्याला +10चा काहीतरी देतो, त्या मायनसवाल्याला झिरोवर आणायचं आहे. मग झिरोवर आणले की ती न्यूट्रल झाली, मग हळूहळू त्याला 1 2 3 4 5 6 आणि मग आता मला दिसतं की हा तिचा चेहरा बदलला, चेहऱ्यावर स्माईल आली, बॉडी रिलॅक्स झाली, तिचे फेशियल एक्सप्रेशन बदललेत, फेसचे जे मसल होते ते असे टाईट झालेत, ते रूल्स झालेत, रिलॅक्स झालेत. नाव आय गेट इन टू दॅट मोड ऑफ प्रॉमिस. इट माइट हॅपन इन वन सिटिंग, टू सिटिंग, थ्री फोर, डिपेंड. कदाचित दोनपेक्षा जास्त, तीनपेक्षा जास्त सेटिंग लागतील. एका सेटिंगमध्ये या गोष्टी नाही होणार, कारण अगेन डेथची केस आहे, प्लस खूप जवळची व्यक्ती आई जर का आहे तर मग इट विल टेक सम टाइम, लेट इट बी. थँक्यू सर. तसंच अजून एक पेशंट होता, पण त्याला त्याच्या बाबांनी घरातून बाहेर काढलं होतं लग्नानंतर. आणि त्याच्यानंतर त्याला माहिती नाही, पण त्याच्या काही दिवसानंतर त्याला इरिटेबल बॉवेल सिंड्रोम सुरू झालाय. त्याला लक्षात नाहीये या सगळ्या गोष्टींमुळे काही प्रॉब्लेम झालेला आहे का, पण ऍज अ डॉक्टर म्हणून मला असं फाइंड झालंय की त्यांचं तेच रिझन आहे म्हणून, की आधी बाबा चांगले होते आणि लग्नानंतर जे आहे ते सडनली बदलले आणि त्यांना घराच्या बाहेर काढलं. ते म्हणतात की मी सगळं सेटल आहे, कारण त्यांचा मुलगा पण आता मोठा आहे, सगळं काय आहे. पण त्या डायजेशनमुळे ते खूप म्हणजे त्यांना डिप्रेशनची पण काही मेडिसिन सुरू आहे. तर अशा पेशंटमध्ये पण आपण ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो का? तिथं तुम्ही NLPचं रिफ्रेमिंग करा. रिफ्रेमिंगचा जो आपण टॉपिक शिकलो की एखादी गोष्ट आपण जी बघतो त्याच्याही पेक्षा वेगळ्या पद्धतीने जशी बघायची. आपण रिफ्रेमिंग बरं शिकलो की माझं पाकिट हरवलं, एखादा माणूस आजारी आहे, असे त्याचे जे एक्झाम्पल घेतले. सो
व्हॉट इज द पॉझिटिव्ह, कारण मी आत्ता जी गोष्ट बघतोय ती माझ्याच अँगलनी बघतोय. द मोमेंट आय स्टार्ट रिफ्रेमिंग क्वेश्चन्स, नाव आय लुक ॲट द थिंग्स फ्रॉम अ व्हेरी डिफरंट पॉईंट ऑफ व्ह्यू. त्या माणसाला मोटिवेशनची गरज नाहीये, त्या माणसाला काउन्सिलिंगची गरज नाही, त्याला फक्त योग्य प्रश्न विचारायची गरज आहे. त्याच्यामुळे त्याची उत्तरं बदलतील आणि दोज आन्सर्स इटसेल्फ विल क्लॅरिफाय हिज प्रॉब्लेम्स. कारण मी फक्त काय बघतो की हे असं झालं म्हणजे वाईट झालं. पण मी ज्या वेळेला रिफ्रेम करतो ती गोष्ट, ऑफकोर्स त्याला तुम्हाला थोडंसं काम करावं लागेल की प्रश्न काय बनवायचे, त्याला पहिला प्रश्न कुठला विचारायचा, रॅपो बिल्ड करायचा, या सगळ्या गोष्टी करून मग रिफ्रेमिंग इज समथिंग विच आय वुड सजेस्ट फॉर दिस काइंड ऑफ केस. थँक्यू व्हेरी मच सर. थँक्यू. ऑल राईट. अजून कोणाला काही क्वेश्चन्स? ऑल राईट. काही क्वेश्चन दिसत नाहीयेत चॅट बॉक्समध्ये, पण काही नाहीये. लेट इट बी. All right then, so that's it from my side today. I hope you enjoyed the session. So let's close for now and let's meet in the next session with a new topic.